काय मग कौस्तुभ, कसा चाललाय तुझा स्वतःला सुधारण्याचा प्रयोग? माझा प्रयोग तात्विक पातळीवर फार छान चाललाय. अच्छा. आणि प्रत्यक्षात उतरवताना थोडी कसरत करावी लागते, पण माझा विश्वास आहे स्वतःवर की मी हळूहळू करत एक एक गोष्ट करत मी स्वतःला सुधारत जाईन. आता आपलं ठरलं होतं मागच्या आठवड्यात की जास्त भडकायचं नाही किंवा भडकायचं नाही मुळात, आणि जर मनात नकारात्मक विचार येत असतील तर त्यांना आळा घालायचा, येऊ द्यायचं नाहीत. बरोबर. तर तू तुझं सांग, काय झालं तुझं? असं मला वाटतं की 50% गोष्टी पाळता आल्या ज्या आपण ठरवलेल्या, त्यात रागवायचं नाही ते होतं. तर झालं की घरी जाऊन मी सांगितलं बाबांना की आम्ही असं ठरवलं, आम्ही रागवणार नाही. म्हणले अरे वा, चांगली गोष्ट आहे, माझं ऐकते, तिकडे जाऊन ते काम कर. पण हे असं चांगलं आहे. मला वाटतं की आपण जर स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतोय तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण याचा फायदा होईल. म्हणजे नुसतं आपल्यालाच नाही, आपल्या कुटुंबाला पण याचा फायदा होईल. आणि अजून एक आपण ठरवलं की नकारात्मक विचार केवढे येत आहेत मनात ते लिहून काढायचे. तर मी लिहून नाही काढले, पण मला कळत होतं की माझ्या मनात किती नकारात्मक विचार येत आहेत. पहिले 3 दिवस मी लिहून काढले, कारण मला दोन्ही बघायचं होतं. आपण ठरवलं ना की नुसतं नकारात्मक विचार नको, सकारात्मक विचार किती येत आहेत तेही पाहायला हवं. नाही तर आपण नुसतं नकारात्मक करत त्याच्याच दिशेने ओढले जाऊ. बरोबर. तर मग सुरुवातीला देखील आणि जाणवलं की जवळजवळ दोघांची संख्या सारखीच आहे. अच्छा. हां. आणि नंतर मी लिहून नव्हतो काढत, पण मला जेव्हा नकारात्मक विचार मनात येत होते तेव्हा मला हे जाणवत होतं की अरे नकारात्मक विचार, तू लगेच स्वतःला त्यामुळेच आणि ते तिथेच थांबत होते. मग ते असं होतं की आपण नकारात्मक काय काय विचार करत जातो आणि मग ते आपले खूप लेवल आपल्या वाढत जातात. त्या अशा आपण सावध झालो ना, ज्या क्षणी आपण सावध होतो त्या क्षणी स्वतःला आळा घालणं सोपं होतं. हां. आणि हे रागाबद्दल पण झालं. हो, पण रागाचं थोडं कदाचित कठीण होत असेल ना. हां. हे मी सांगितलं का, मी आईवरतीच रागवलो गेल्या आणि मग नंतर लगेच अरे ओढ आठवली, नको रे मना क्रोध हा खेदकारी, अरे थांब. पण हे चांगले. मग हे सावध झाल्यावर आपण थांबतो तेव्हा, तर ही चांगली गोष्ट आहे. मला तर वाटतं की हळूहळू एक स्टेप, भले आपण 100-10 गोष्टी ठरवल्या आणि 5 गोष्टी पाळल्या तरी पण ते हळूहळू आपण सुधारत जाऊ. जसं ॲटोमिक हॅबिटमध्ये लेखक म्हणतो की जर तुम्ही 1% दिवसाला सुधारलात तर तुम्ही 365% दिवसाला सुधारता. किंवा जर तू कंपाऊंड इफेक्ट केलास तर खूप जास्त सुधारता. वर्षभरात तुम्ही 365 म्हणजे घातांकाने 365% सुधारलेले असाल. खूप जास्त त्यापेक्षा. कारण जर तू 1 दिवसानं 1% सुधारला म्हणजे तू 101% दुसऱ्या दिवशी झालायस. म्हणून मी म्हटलं घातांकाने. तर ते कंपाऊंड घातांक, मला तो शब्द लक्षात नाही कारण सेम इंग्लिशमध्ये होतो. इंडेक्स. बरं. हां. तुझं अजून काय तुझे मुद्दे? मला राग फारसा आला नाही आणि मी वैतागत असतो छोट्या मोठ्या गोष्टींवरून, पण बऱ्याचदा असं होतं की मनात वेगवेगळे विचार येत राहतात. थोडा रिकामा वेळ मिळाला की लगेच जगाची चिंता करायला लागतो आपण की अरे किती गोष्टी चुकीच्या चालल्यात वगैरे वगैरे. किंवा अगदी स्वतःच्या आयुष्यात सुद्धा आपण करायला लागतो, किंवा अशा प्रसंगांची कल्पना करायला लागतो ज्यामध्ये कदाचित आपला कोणाशी तरी संघर्ष होईल, भांडण होईल, आणि मग मनातल्या मनातच आपण रागवत राहतो. आणि आपण कुठल्या टोकाला जाऊ, आपण काय आपण कसा इंगा दाखवू आपला, असं सगळं येतं. दिवा स्वप्न आपण रंगवत राहतो. बरोबर. तर ते सगळं झालं नाही या आठवड्यात आणि मी निवांत शांत होतो. किंवा ते झालं असेल तरी तू एका पातळीवरून थांबला असेल की अरे नको, पण नाही झालं. अच्छा, झालंच नाही, मग खूपच चांगलं. हां, म्हणजे असे विचार मनात आलेच नाहीत ज्यात मला कोणाला तरी चोपावं लागतंय किंवा कोणाला तरी इंगा दाखवावा लागतोय, संघर्ष करावा लागतोय. थोडक्यात कोणीतरी आपल्याशी नडतंय आणि आपण त्याला दाखवून देतोय की अरे बघ मी कसा आहे. मग एक ओळ, फक्त तेवढंच नाही, नुसतं एक राग आणि हतबलता असे पण विचार येत राहतात ना की अरे आपल्या हातात काय आहे वगैरे वगैरे. ती एक ओळ आपण गेल्या वेळी वाचली बघ, आपल्याला कळला नाही त्याचा अर्थ. विषयाची नको रे मना एक मिनिट मना कल्पना ते नको विषयांची, ही ओळ मागच्या वेळी आपल्याला कळली नव्हती. हो, तर ते तुला आपण असं घेतलं की नको त्या विषयांची कल्पना नको, तर ते बरोबर झालं तुझ्याबरोबर की तू म्हणालास ना आता. हां, तसं झालं म्हणा. म्हणजे आपण जो अर्थ घेतला, हो, खरं तर मला लक्षात आलं की एक अर्थ मी त्याचा डोक्यात ठेवलेला होता, पण आपण बोलत असताना मी त्याबद्दल विसरलो होतो. विषयांची कल्पना नको, ते विषय नेमके कोणते असतात? आपल्या इंद्रियांना ज्या गोष्टी हव्याशा वाटतात, अच्छा, त्यांचा हव्यास वाटायला नको. बरं, असं ते आहे. म्हणजे वरती दुष्ट वासना नको किंवा पापबुद्धी नको, ते वाईट गोष्टींबद्दलच बोलत होतो. अच्छा. पण इथे विषयांचं असं आहे की हावरटपणा नको. म्हणजे आपल्याला गोड खायला आवडतं. हां, गोड खायला आवडतं. एक मी पाहिलं की कालच मी त्याविषयी वाचत होतो. शंकराचार्यांनी सांगितले की
भिक्षुकी मागायची तर ती आपलं पोट भरण्यासाठी तेवढा तरी स्वार्थ आपल्याला साधायला हवा की भिक्षा मागायची, बरोबर, पोट भरायला हवं आपलं. आणि फक्त मला गोड खायला द्या असं नाही म्हणायचं, तुम्ही मला खायला जे मिळेल ते द्या अशी अपेक्षा ठेवायची. पण त्याचबरोबर जर अनायासे गोड खायला दिलं कोणी, नाही मी भिक्षुक आहे, मी गोड खाणार नाही, असं नाही करायचं. जे येईल ते खा, चांगलं मिळालं तर चांगलं आहे, म्हणजे तेवढ्यात आनंद माना, हरकत नाही. तुमच्या वाट्याला जे काय येते त्याच्यात तुम्ही समाधान माना, त्याच्यात तुम्ही समाधान माना. त्या विषयांची कल्पना करत त्यात रममाण व्हायचं नाही, त्यात रमत बसायचं नाही. थोडक्यात दिवसातनच बघायची नाही एका अर्थी म्हटलं. बरोबर. हा, कामण वेळ खूप घालवतो आणि आपल्याला नुसतं वेळ नाही घालवत, आपण वास्तवाशी त्याची तुलना करतो आणि मग वास्तवातले जे आपले अनुभव कदाचित चांगलेही असले असते, पण मनातल्या मनात आपण फारच उंच उंच इमले बांधलेले असतात, त्यांच्याशी तुलना केली की वाटतं अरे एवढं काय खास नाहीये. हा, बरोबर. हो, तर त्यानेही आपल्याला त्रास होऊ शकतो. आता आपण 7व्या श्लोकाने सुरुवात करूया. 7वा श्लोक वाचू मी? हा, वाच. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे नीव व्हावे. आता आपण जर शब्दशः अर्थ घेतला तर की एक धैर्य ठेव, पेशन्स ठेव. बरोबर. जर तुला कोण बोलत असेल, काही इन्सल्ट करत असेल, तुझा अपमान करत असेल तर ते सहन कर, पण स्वतः त्याचा अपमान करू नकोस आणि सर्व लोकांना खुश ठेव. सहन कर याचा अर्थ असा नाही की मान खाली घालून शरणागती पट करून हो हो तुमचं म्हणणं बरोबर आहे, उगाचच वाद घालू नकोस. ते आपण म्हणतो की रस्त्यावर कुत्री भुंकत असतात, तर तू काय प्रत्येक कुत्र्याला दगड मारतोस का? तर तो तसा अर्थ आहे की दुर्लक्ष करायचं, दुर्लक्ष कर. हा, तर आता 2 मुद्दे येतात ह्याच्यामध्ये. पण माझं असं मला जे कळलंय की हे फक्त बोलण्याबद्दल नाही आहे किंवा कोणाचं ऐकण्याबद्दल नाही आहे, तर हे आपल्या आयुष्यात जिथे कुठे आपल्याला अडथळे येतील, आपण जसं मग गेल्या एपिसोडमध्ये ठरवलेलं की रामाचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे चालायचं. आपण रामाचा आदर्श सकाळी उठल्यावरती घेतो की आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी येतील त्यांना आपण धैर्याने सामोरे जायचं. बरोबर. हेच त्या ओळीचा अर्थ मला वाटतो. दुसरं हे तू बोललास म्हणजे नीच बोलणे शोषित जावे, तर ह्याच्यात पण 2 अर्थ येतात की तुला 2 प्रकारे असतात लोक सांगणारी. एक तुझा नुसता अपमानच करतात, ज्यांना काही असं नसतं की तुझं काहीतरी भलं व्हावं यामध्ये. बरोबर. किंवा दुसरे असतात ज्यांना हवं असतं की तुझा काहीतरी प्रगती व्हावी, आपल्या आजूबाजूचे आपले कुटुंब घे, हां, चांगल्या हेतूने टीका कर. त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये बघ, कन्स्ट्रक्टिव्ह टीका असते आणि डिस्ट्रक्टिव्ह, ज्याला काय अर्थ नसतो. बरोबर. तर जर तुला कोण कन्स्ट्रक्टिव्ह सांगत असेल तर ते सहन कर आणि त्याच्यावर काम कर आणि ऐकून घेत. हां, आणि ऐकून घे आणि त्याच्यावर तू सुधार ती गोष्ट. जर तू चुकत असेल तू आत्मपरीक्षण कर, जर मी खरोखर चुकतोय तर मला हे सुधारावं लागेल. आणि जर डिस्ट्रक्टिव्ह असेल तर मी हे बोलणं असेल की नीच बोलणं म्हणजे कोणतरी तुला काहीतरी फालतू बोलतोयस, बरोबर, तू त्याला नीच समज आणि तू सोडून दे. अजून एक मी तिसरा पण एक अर्थ घेतला की जेव्हा लोक तुझा अपमान करतात आणि तेव्हा आपण त्याला काहीतरी बडबडतो आणि आपण मोकळे होतो, तर ही तुझी रिॲक्शन झाली. तर तू रिॲक्शन न देता समोरच्या माणसाला तू ते मनात ठेव आणि तू त्याला ती गोष्ट अचीव करून दाखव. म्हणजे असं होतं खूपदा की असं झालंही आहे. जमशेदजी टाटांचा अपमान झालेला, त्यांना हॉटेलमध्ये एंट्री दिली नव्हती, प्रवेश दिला नव्हता, त्यामुळे त्यांनी हॉटेल बनवलं, बरोबर. आणि आपल्या आसपास आपल्याला अशी कित्येक उदाहरणं दिसतील ज्या लोकांचा अपमान झाला आणि त्यांनी पुढे जाऊन काहीतरी मोठं अचीव केलं. जसं लॅम्बोर्गिनीचं उदाहरण आहे की लॅम्बोर्गिनीला सांगितलेलं तू काय आम्हाला शिकवणार फेरारीने, तर त्याने स्वतःची कंपनी काढली. तर तो सूड बरोबर साध्य झाला. अर्थात सूडबुद्धीने आपण वागावं हे बरोबर नाही. तू जे म्हणतोयस की कोणीतरी अपमान केला तर ठीक आहे, हरकत नाही, मी ओळ मोठी करून दाखवतो, ओळ मोठी, हे जास्त महत्वाचं आहे. तर जमशेदजी टाटानी इथे येऊन स्वतः मोठं चांगलं हॉटेल बांधून दाखवलं. आपण ती गोष्ट उगाच मनाला लागून न घेता किंवा जर मनाला लागलं तर ती बोलून न दाखवता त्याच्यावर कार्य करून तिचा वापर आपल्याच भल्यासाठी करून घ्यावा. बरोबर. मग चांगले 3 अर्थ तू काढलेस नीच बोलण्याचे. की पहिलं म्हणजे जो समोरचा आपल्याला, जो दुसरा माणूस आपल्याला काहीतरी बोलतोय, तर पहिलं तर हे बघायचं की तो माणूस आपल्या हिताचा शत्रू आहे की हितासाठी आपल्याशी शत्रुत्व पत्करतोय. कारण लोकांनी आपल्यावर टीका करायला हवी. आपल्या बाजूला फक्त सगळे वा वा छान छान म्हणणारी माणसं असून चालत नाही, बरोबर. एक तर समोरचा माणूस
आपल्याला घालून पाडून काही बोलत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिकायला हवं. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानानं सोडून द्यायला हवं. किंवा आपण जरी रागावलो तरी त्याचा वापर आपल्याच भल्यासाठी करून पुढे काहीतरी त्यातून विधायक कार्य साध्य करून दाखवावं. आपण तर फक्त दुसऱ्या ओळीवरती बोललो बरोबर, की हे नीच बोलण्याचं झालं की नीच बोलणे शोषित जावे. पहिल्या ओळीचं आपण काय बोललोच नाही. जसं मी तुला मागच्या वेळी बोललेलो बघ की ते उदाहरण दिलेले सायकॅट्रिस्ट होते, यूट्यूबवरती त्यांचं आहे वाटतं, डॉक्टर यश कदाचित, त्यांनी सांगितलं की त्यांचा पेशंट होता तो सकाळी उठल्या उठल्या दारू प्यायचा. आनंद नाडकर्णी म्हणालास? आनंद नाडकर्णी किंवा डॉक्टर यश दोघांपैकी एक असतील. अच्छा. त्यांनी हे सांगितलं की मनावर ताबा नाही, तुझ्या एन्व्हायरमेंटमध्ये ती गोष्ट आहे ना. त्यांच्या घरी दारू असायची त्या माणसाच्या, सकाळी 6 वाजता ती प्यायला. बरोबर. तर तेच आहे की ॲटॉमिक हॅबिटमध्ये जो म्हणतो आपण, परत ॲटॉमिक हॅबिटचं उदाहरण देतो कारण मला ते आता आठवत आहेत. बरोबर. हां, अजूनही कितीतरी पुस्तकं असतील. त्यात जो लेखक सांगतो की तुम्ही तुमचं वातावरण बदला, एन्व्हायरमेंट जे आहे तुमचं ते तुम्ही बदला, आणि ते जर तुम्ही बदललात तर तुमच्या मनावर ताबा राहील. जर तुझ्या आसपास सतत पाणी असेल, त्याने उदाहरण दिलं की लोक पाणी जास्ती पितात, तशाच गोष्टीचं की तू जर वाईट गोष्टी ज्या तुला टाळायच्या आहेत त्या तू आसपास ठेवू नकोस. तू म्हणतोस की जर मला गोड नाही खायचं आणि तुझा फ्रीज अख्ख्या गोड पदार्थांनी भरून ठेवला आहेस तर तू खाणारच, कारण तुझ्यासमोर ते गोड गोष्ट आहे. मग तुझा कितीही ताबा असेल तू स्वतःला कंट्रोल करू शकणार नाहीस. किंवा जर रात्री आपण फोनवर स्क्रोल करत बसलेलो असू तर आपण फोन बाहेरच्या खोलीत ठेवून मग झोपायला यायचं. बेडरूममध्ये फोन आणायचाच नाही. हा उपाय होऊ शकतो. आता हे मी तुला सांगू शकत नाही की हे कर, कारण मी हे करत नाही, पण आपण हे ठरवू शकतो की पुढच्या आठवड्यात मी माझा फोन रात्री झोपताना माझ्यापासून लांब ठेवेन. मी आधी फ्लाईट मोडवर टाकायचो, पण लग्नाआधी, म्हणजे तेव्हा लग्नानंतर मी वेगळा राहायला लागलो, म्हणजे मी आणि बायको. तर मग आता कधी घरच्यांना कधी कधी काय लागलं घरी फोन वगैरे आला म्हणून मी फ्लाईट मोडवर ठेवत नाही, आणि म्हणून तो मी बाहेर पण ठेवत नाही, पण लांब ठेवतो. कॉटवर घेण्यापेक्षा बाजूला टेबल आहे, टेबलवर नेऊन ठेवतो आणि मी त्याच्यापासून लांब झोपतो. बरोबर. आणि नेट बंद करून ठेवतो. अच्छा. आणि ब्लू स्क्रीन बघत राहिली की त्याचे की तुला झोप लेट येते. मग तू बोलू शकत नाहीस की अरे मनावर ताबा नाही आहे. तुझा मनावर ताबा आहे, थोड्या प्रमाणात असणार, पण तुझ्यासमोर जर ती गोष्ट ठेवली आहे, तुला डोपामाइन हवं आहे मेंदूला, मग तू ती करायला जाणारच. आणि आपल्याला धारिष्ट हवं आहे. याचा अर्थ असं नाही की आपल्याला धाडसी किंवा शौर्य गाजवणारं काहीतरी करायचं आहे. धारिष्ट म्हणजे स्वतःला धरून ठेवायचं आहे आपल्याला. संयम असायला हवं, असायला हवा. एक नियंत्रण म्हणजे हे निर्बंधात्मक स्वरूपाचं धैर्य आहे, काहीतरी करण्यासाठीचं धारिष्ट नाही आहे. दोन्ही घेऊ शकतोस तू. घेऊ शकतो, पण कारण आता तू पुढच्या ओळींचा विचार केलास ना. पण हे रामदास सांगतायत आपण आपल्यासाठी काय चांगलं हे बघतोय ना, आपण आपल्यासाठी चांगलं बघतोय, पण अगदीच आपण मनाला येईल तर आता एक शब्द पकडला आणि काहीतरी वाटेल ते आपण वाईट अर्थ नाही लावायचे, वाईट अर्थ नाही लावत. पण आता धैर्य, धाडस, आता समजा पुढाकार घेऊन आपण काहीतरी नवीन उपक्रम सुरू केला तर अर्थातच, आता आपण पॉडकास्ट सुरू करतोय उदाहरणार्थ, तर अर्थातच असे लोक असतील जे आपल्याला काही ना काहीतरी बोलतील. आणि लोक वेगवेगळ्या मनस्थितीत असतात. कारण समजा एखाद्याचा मूड खराब आहे आणि तो आला इंटरनेटवर स्वतःचं डोकं बधीर करायला, आणि त्याच्यासमोर आपला व्हिडिओ आला. व्हिडिओत काहीतरी चुकीचं असेलच असं नाही, असेल नसेल काय सांगता येत नाही, त्याला नाही आवडलं, पण त्याला नाही आवडलं आणि त्याने घाल आपल्याला शिव्या घातल्या किंवा काय टोमणे मारले, काही उपहासात्मक म्हटलं, वा 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 सगळं छान आहे तुमचे, प्रकाश योजना मस्त आहे, कपडे छान आहेत, हे छान आहेत, फक्त बोलणारी माणसं बदला, असं काहीतरी म्हणाला समजा. तर आपण ते कितपत मनाला लावून घ्यायचं. आपण हा विचार करायचा बाबा त्याचं डोकं ताळ्यावर नसेल आत्ता, त्यामुळे तो बडबडला असेल, बडबडू दे त्याला. बरोबर. कारण इंटरनेटवर आता लोक ट्रोलिंग विषयी बोलतात. लोकांना अधिकार आहे, आपण आपल्या यावर आधी बोलणं झालंय की ट्रोल करा, शिव्या घाला, काही म्हणा, लोकांना तो अधिकार आहे हवं ते म्हणण्याचा. पण जर ते आपल्याला लागून म्हटलेलं आहे तर आपण ते लावून किती घ्यायचं स्वतःला, तो आपला अधिकार आहे ना, तो आपल्यावर आहे. तर तो संयम आपल्या मनात असायला हवा की सुरुवातीला लोक आपल्यावर हसणार आहेत, आपण कुठलाही प्रयोग किंवा कुठलाही उपक्रम सुरू केला तर. सगळेच हसतील असं नाही, पण हसणारे, मुद्दामून हसणारे काही जण येतील. अशा माणसांकडे दुर्लक्ष करायला आपण शिकायला हवं. आपली चामडी रेड्याची तेवढी करायला हवी. गेंड्याची गेंड्याची कातडी आपली व्हायला हवी. आणि अजून एक आता मला ह्याच्यावरून सुचलं, मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला सगळे काळ्या चिडवायचे, आणि आपल्या इथे असा रेसिझम प्रकार केवढा आहे मला माहीत नाही, पण चिडवतात. एक आहे
मला त्याला रेसिझम म्हणणं पटत नाही, कारण रेस आपली सगळ्यांची सेम आहे. हां बरोबर, रेस तर सेम आहे, पण चिडवायचे त्यांना मजा येते की अरे याला चिडवूया जरा. आणि तेव्हा मी खूप रागवायचो, मला राग यायचा, काळ्या कसा म्हणाला. आता मला आता कधी काळ्या तर काळ्यात म्हणणार ना, पण मला तेव्हा राग यायचा. आणि मला जसा राग यायचा तसं त्यांना अजून मजा यायची की अरे भडकला, चिडला, आणि करू तर काय शकत नाही, छोटा आहे. आणि माझा भाऊ वगैरे खूप असे सतवायचे मला. पण जसं जसं मला कळत गेलं की अरे जर मला सगळे आई बाबा सांगायचे तू रागवतोस कशाला, तू रागवू नकोस, मला असं व्हायचं अरे कसं रागवणार नाही, मला बोलला हा किंवा. तर मग नंतर जसं मोठा होत गेलो तसं जाणवत गेलं की अरे ठीक आहे बोलला आहे, चल लिव्ह इट. तर तू ॲक्सेप्ट केलंस तर मला अजून एक वाटतं की जे काय तुझ्या वाट्याला आलं तसं तू ॲक्सेप्ट करतोयस, हे आहे. एक बॅकवर्ड्स लॉ म्हणून आहे मार्क मॅन्सन पुस्तकामध्ये, त्याचं सटल आउट ऑफ नॉट गिव्हिंग एफ त्या पुस्तकात तो सांगतो की तू ज्या गोष्टीला जेवढा अवॉइड करत जातोस की नको टाळमटाळ ही गोष्ट माझ्या आयुष्यात नको, ती गोष्ट तुझ्याकडे येतेच. बरोबर. आणि ज्या गोष्टीचं तू सतत ध्यास धरतोस खूप जास्ती, तर असं होतं की ती कधी तुझ्या आयुष्यात येत नाही. आणि ह्याने मग मला असं झालं आहे की मी गणिताचा, मला 10वीत खूप चांगले मार्क होते तर मी गणित घेतलं 12वीत, आणि 12वीत एकदम कोलमडले, कारण मी अभ्यास केलाच नाही. आणि मला माहीत होतं की मी अभ्यास केला नाही 11वी 12वी काहीच, कारण आपल्याला सांगायचे 10वीपर्यंतच अभ्यास करायचा, नंतर तर काय मजा आहे. तर मी मजा केली. तर मग 12वीत माझे मार्क खराब आले. तर मी विचार केला की मला हे गणित नको बाबा, माझा गणित नको आहे मला आता माझ्या आयुष्यात. हां, कारण माझं असं होतं की ट्रिग्नोमेट्रीचा वापर कुठे करतात, कॉमर्समध्ये कुठे करतात अजून तरी मला माहीत नाही. प्रेक्षका तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला सांगा. मी विचार केला की गणित नको, म्हणून मी बॅफ घेतलं, अकाउंटिंग फायनान्स. आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळंच नाव होतं त्या विषयाचं. तर मी बघितले कोणते कोणते विषय, बोलला आहे ह्याच्यामध्ये तर नाव दिसत नाही आहे गणित, आणि गणित आलं त्याच्यात. तर बोललो की हे जे आपण पळायला बघतो काही गोष्टींपासून, आणि अशा बाकीही गोष्टी आहेत त्या इथे सांगणार नाही मी, तुला सांगेन नंतर कधी. पण अशा खूप गोष्टी असतात आपल्या आयुष्यात, तुझ्याही काही असतील की तू टाळमटाळ करायला बघतोस पण त्या येत राहतात. ज्या गोष्टी टाळतो म्हणजे आपण काय करतो, एक तर त्यांच्यापासून पळतो. हा तू म्हणालास तसं की गणित नको विषय, त्याच्यापासून तू पळाला असतं, तुझ्या वाट्याला गणितच भरपूर आलं. किंवा तू मागच्या वेळेला सांगत होतास की तू निबंध आणि पत्रलेखन ऑप्शनला टाकायचास. आता ते मला करावं लागणार आहे. आता तुला लोकांशी संवाद साधणं हे फार आपल्या कामाचं महत्त्वाचा भाग ठरतो. मी पण आता मला निबंध वगैरे लिहायला खूप आवडायचा. तर लहानपणी मराठीच्या शिकवणीला जायचो मी. तर तिथे मॅडम आम्हाला विचारायचे की काय करायचं आहे, पुढचा धडा शिकवायचा की एखादा निबंध लिहायचा. तर मी एकटा असायचो जो म्हणायचा निबंध लिहायचा. कारण मला तुम्ही धडा शिकवणार म्हणजे मला झोप लागणार, मी पेंगणार. त्यापेक्षा निबंध लिहितोय म्हणजे मी काहीतरी स्वतःचं डोकं लावेन. बरोबर. पण बाकी सगळ्यांना नाही निबंध काय, माझ्याकडे तोंड वाकडं करून बघायचे. आणि मी मोठ्याने सांगायचो त्यामुळे निबंध सुरू व्हायचा. निबंध कारण तेवढ्या उत्साहाने मीच बोलायचो ना, बाकी सगळे नाही असं करायचं. पण मग होतं काय की तू एकदा बाहेरच्या जगात पडलास की तुला लेखन करावंच लागतं. कुठल्या ना कुठल्या प्रकारे तू लिहितच असतोस. तू पोलिसात गेलास तुला पंचनामा लिहावा लागेल. बरोबर. किंवा तू कुठेही गेलास तुला ईमेलवर तुला लोकांशी बोलावं लागेल. म्हणजे पत्रलेखन तर आहेच, कमीत कमी तुला एखादा अहवाल तयार करावा लागतो, सादरीकरण असतं, सतत तुला काही ना काहीतरी लिहावं लागतं. आणि आता तर व्हॉट्सॲपमुळे तर लोक लिहितच असतात येता जाता, म्हणजे हाताने लिहित नसतील पण सतत एकमेकांना काही ना काहीतरी पाठवत असतात. त्यामुळे ज्या गोष्टींपासून आपण पळू त्या शेवटी आपल्या अंगावर येतात. आणि मी मगाशी नाव सांगायला विसरलो, मार्क मॅन्सनचं पुस्तक आहे सटल आउट ऑफ नॉट गिव्हिंग एफ. पण हा जो लॉ आहे बॅकवर्ड्स लॉ, हा ॲलन वॉट्सने लिहिलेला आहे की तुम्ही ज्या गोष्टीपासून पळता ती गोष्ट तुमच्या मागे येत राहते, किंवा ज्या गोष्टीचा तुम्ही ध्यास घेत राहता ती गोष्ट तेवढी तुम्हाला मिळत नाही. म्हणजे त्याच्यात त्याने उदाहरण दिले की तुम्ही 1 तास काम करता तर तुमची एफिशियन्सी खूप जास्त असते. तुम्ही 2 तास करता तेवढीच असेल, पण जसं जसं काम तुमचं तास वाढत जातात तसे तुमची एफिशियन्सी वाढेलच असं नाही, ती कमी होत जाते. 16 तास काम करतोय, 20 तास काम करतोय, कारण तुझी जी ऊर्जा आहे काम करण्याची ती कमी कमी होत जाते, असं त्याने उदाहरण दिलेलं. आणि अजून एक मला मुद्दा मांडायचा आहे ह्या पहिल्या ओळीतच. ॲटोमिक हॅबिटमध्ये त्याने लिहिले की डिसिप्लिन इज अ की टू सक्सेस अँड नॉट सेल्फ कंट्रोल. तर मगाशी जे आपण म्हणत होतो तेच इथे होतं की शॉर्ट टर्मसाठी, अल्प कालावधीसाठी तू तुझ्या मनावर ताबा मिळवू शकतोस. पण जर तू खूपच काहीतरी डोक्याने एकदमच
अफलातून माणूस पाहिजेस, एकदमच जास्ती कंट्रोल. मग तू बाबा बिबा बनलास की तू काय विरक्ती आली तुला की कशाच काय पडली नाही आहे तुला. अच्छा. हां, तर म्हणजे डिसिप्लिन का सांगतो, कारण जर ताबा मिळवायचा जसं म्हणाल की अल्प कालावधीसाठी तू एकदा ठरवलंस, दोनदा ठरवलंस, तुझ्यासमोर गोड गोष्टी आहेत, तू जर आहेस, तुला गोड गोष्टी आवडतात, पण तू हे लॉंग टर्मसाठी ठेवू नाही शकत. लॉंग टर्मसाठी तुझं काय आहे की तुला प्लॅन करावं लागेल की मी हे कसं अवॉइड करेन, की त्या माझ्या आजूबाजूलाच नको. आणि जर तू तुझं एन्व्हायरमेंट तसं बनवलंस, तुला ज्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत त्या दूर ठेव आणि तुला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या तुझ्याजवळ ठेव. अजून एक उदाहरण मी एक देऊ शकतो की मी हे पुस्तक जेव्हा वाचलं ना, तर मला बिस्किट खायची खूप सवय होती. मी एका वेळेला एक पुढे उडवत होतो बिस्किटांची, कोणतीही गोड बीट. आणि बिस्किटामध्ये प्रॉब्लेम काय असतो की त्याच्यात जास्ती साखर असते चॉकलेटपेक्षा. आपल्याला भूक लागली की आपल्याला लक्षात येत नाही की आपण एक बिस्किट उचलून, दुसरं उचलून, तिसरं उचलून, अरे पुढं संपला असं होतं. हो, तर मग मी काय केलं की ती बरणी असायची, त्यात बिस्किट असायची. तर मग सोपं काम केलं. आमच्या चॅनलचं नाव बरणी आहे, अजून ही रिकामी आहे, आम्ही भरतोय ती. तर मग त्या बरणीत बिस्किटांच्या बदली सुकामेवा ठेवला. अरे वा. पण मग तेवढं खायचंस तू जेवढं बिस्किट खातोस? समज मी जेवढ्या वेळा किचनमध्ये मी जातोय, मला बिस्किटं दिसत आहेत, मला भूक नसताना मी ती बिस्किटं उचलून तोंडात टाकतोय. अच्छा. हां, मग यावेळी मी जर सुकामेवा खातोय, असं सतत खाणं पण बरोबर नाही. हो. हां, कारण तू दोनदाच म्हणजे काही 2-3 खाल्लेस ठीक आहे, तसं नाही. तू कमी वेळा तुझ्या पोटात अन्न टाकलं पाहिजेस. ते डॉक्टर आहेत बघ, लोक त्यांचा आहार फॉलो करतात. दीक्षित. हां, डॉक्टर दीक्षित. तर त्यांच्या ह्याच्यात कसं आहे, त्यांच्यानुसार तुम्ही 2दा किंवा 3दाच खाल्लं पाहिजे तुमच्या वेळा ठरलेल्या हव्यात, कारण तुझ्या पोटाला सवय होते खाणं आत जाण्याची. तर आता त्याला काय आहे की मला त्या बरण्या लपवून ठेवायला लागतील जर मला तसं करायचं असेल की ती बरणी मला दिसते तर मी खातोय, तर बरणी लपवूनच ठेव. मला दिसलंच नाही काय तर मी खाणार नाही. कारण जातो किचनमध्ये मी पाणी प्यायला, पाणी मी माझ्या टेबलाच्या बाजूला पण ठेवू शकतो जिकडे काम करतो, पण त्याने मग असं घोटा होईल की मी उठणार नाही कामातून. जर मी काम माझं खूप वेळ चालू राहिलं तर मी निदान पाणी प्यायला तरी उठतोय त्या निमित्ताने. पण तुझ्या लक्षात राहतं उठायचं? कारण मला तहान लागते ना. अच्छा. हां, मला बऱ्याचदा असं होतं की काम करताना मला तहान लागली, लघवीला लागली, काही असेल तर मी स्वतःला सांगतो हा थांब आणखीन हे 2-4 ओळी मला टाईप करू दे. ते होतं. आणि ते करता करता मग मी ते अरे अजून थोडंसंच राहिलंय करतो, असं करत करत मग आणखीन माझा अर्धा तास निघून जातो. तर ते व्हायला नको, पाणी पित राहायला हवं, म्हणून मी पाण्याची बाटली बाजूलाच ठेवतो. अच्छा. खायचं मात्र मी बाजूला ठेवत नाही. ते मी भूक लागली की मी शिस्तीत, किंवा भूक लागायची वेळ झाली की मी शिस्तीत काम बाजूला ठेवतो, जाऊन जर खाणं तयार असेल तर जेवतो, नाहीतर स्वयंपाक जो करावा लागतो तो करतो. पण बऱ्याचदा असं होतं की मला त्याचाही विसर पडतो, मग बायको आणून ठेवते आणि मी नोकर नाही आहे तुझी वगैरे वगैरे, ते पण ऐकावं लागतं. तो भाग वेगळा. मी ते जेवणासाठी उठत नाही, तो खूप मला ओरडा पडतो की जेवायला उठत जा वेळेवरती. बरोबर. आणि ते आपण वेळेवरती जेवायला हवं. आता लग्न झाल्यानंतर मी 7:30ला जेवतोय, 7:30 वाजता. शाबास. आणि ती चांगली सवय लागली आहे मला. तर आपण होतो की धारिष्ट असावं मनामध्ये, पण बरोबर आहे असावं, पण त्याच्याबरोबर जर तू एन्व्हायरमेंट तुझं बदललंस. आता श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे म्हटलं याचा अर्थ ती सक्रिय अवस्था आहे. बरोबर. की नुसतं पॅसिव्ह नाही की हा बाबा माझ्याकडे तो गुण आहे आणि राहिला नाही. आपल्याला सतत त्याची जाणीव असायला हवी की आपण धैर्य बाळगायला हवं की आणि संयम बाळगायला हवा की माझ्या वाट्याला कितीही संकट आली किंवा माझ्या वाट्याला टीका जरी आली तरी, म्हणजे सौम्य प्रकारचं असो किंवा कारण कधी कधी काय होतं, आपण मोठमोठ्या संकटांना किंवा प्रश्नांना तोंड देत असू आणि तेव्हा आपण फार स्वतःला शांत ठेवलेलं असेल, स्वतःवर ताबा ठेवलेला असेल, कारण आपल्याला या गोष्टीची जाणीव असते की या समस्या नाही आहेत, ही आपल्यासमोरची कामं आहेत आणि ती पार पाडावीच लागतील. पण मग ते करता करता जर आपण थकून गेलो असू आणि मग कोणीतरी फालतू काहीतरी कारणासाठी अडथळा आपल्यासमोर उभा राहिला, तर तेव्हा अचानक आपला सगळा अरे एवढं सगळं केल्यानंतर या गोष्टीसाठी मी नाही अडकून राहणार आता. एक मला म्हणजे गोष्टीतलं आहे, पण हॅरी पॉटर, आता सगळ्यांनी हॅरी पॉटर वाचलं किंवा पाहिलं असेल असे मी आशा बाळगतो, पण हॅरी पॉटरमध्ये तो हॉर्क्रक्सेस सगळे एक एक नष्ट करत सुटलेला असतो वोल्डेमॉर्टचे, आणि आयत्या वेळी जेव्हा तो शेवटचा हॉर्क्रक्स त्याला नष्ट करायचा असतो, म्हणजे नगिनी आणि तो स्वतः असतो त्याच्या आधीचा, म्हणजे 5वा तो मुकुट असतो, एक मुकुटच म्हणणार ना त्याला, काय म्हणणार, डायडम इंग्लिशमध्ये नाव, तर
तो शोधायला तो रूम ऑफ रिक्वायरमेंटमध्ये जातो आणि तिकडे ड्रेको मॅल्फॉय आणि क्रॅब गॉयल येतात. बरोबर. त्याला असं होतं की अरे मी अख्खं वर्षभर जीवावर उदार होऊन इकडे एवढ्या प्रकारच्या म्हणजे आव्हानांना तोंड दिलंय, मी ड्रॅगनला उडवून ग्रिंगॉट्स बँक फोडून बाहेर आलो आणि काय 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 आणि मॅल्फॉय मॅनरमधनं पळून आलो आणि मला आता हे तिघे बावळट ध्यान हे माझ्या आड येणार आहेत. त्यामुळे तो वैतागतो आणि ते लिहिलंय त्याच्यात की हॅरीला असं झालं की अरे ह्यामुळे माझं काम अडून राहतंय, याला काय अर्थ आहे. बरोबर. तर तसं प्रत्यक्षात होऊ शकतं की आपण मोठमोठ्या समस्यांना तोंड दिल्यानंतर आपला धीर खचतो कशामुळे, फालतू कुठल्या तरी गोष्टीमुळे की अरे हे कशाला आले डोकेदुखी आता माझ्या वाटत. तर तो सुद्धा वैताग आपल्या म्हणजे आपण वैतागता कामा नये किंवा तेवढं रागावता कामा नये किंवा खचता कामा नये क्षुल्लक गोष्टींमुळे सुद्धा. तेवढं त्या दृष्टीने सावध राहावं लागेल आपल्याला. आणि म्हणून ही सक्रिय अवस्था आहे धारिष्ट बाळगणं. म्हणून जीवी धरावे म्हटले, जीवी असावे नाही म्हटलेलं. इंटरनेटवरती एक कोट वाचलं होतं. तर धारिष्ट म्हणजे तू संयम पण हे करू शकतोस. बरोबर. संयम त्याच्यात होतं की संयम एक युद्ध आणि मग हे युद्ध सतत चालू आहे तुझं, जे तू म्हणालास की हे धरायचं आहे तुला सतत तुझं स्वतःशीच. आणि हे कोणाशी युद्ध आहे, तुझ्या स्वतःशीच युद्ध आहे. एक ना कोट होतं एपिक्टेटसचं, ते पण एक वाचलेलं मी. एपिक्टेटस. हां, एपिक्टेटसचं. म्हणजे आपण म्हणू की फक्त काय ग्रीकच फिलॉसॉफर आहेत. हां, तर आपल्याकडे पण आहेत फिलॉसॉफर. पण हे त्याचं कोट होतं की वाय शुड आय वरी वॉट हॅपन्स इफ आय एम आर्म्ड विथ द वर्च्यू ऑफ फॉर्टिट्यूड. तर तोही हेच सांगतोय की मला कसलीच चिंता करायची गरज नाही आहे जर माझ्याकडे धैर्य आहे. बरोबर. की काय होईल, आपल्याला टेन्शन असतं बघ खूपदा. तर मला कॉलेजमध्ये माझं प्रेझेंटेशन वगैरे द्यायचे असायचे. अरे बापरे काहीतरी कोण काय म्हणेल, हा काय विचार करेल. तर मग तेच आहे की जे तुझ्या हातात नाही ते सोडून दे आणि धैर्य बाळ. आता हे बोलायला खूप सोपं आहे, आपल्याला हे इम्प्लिमेंट करावं लागेल. तर बघूया आपण कसं काय करू शकतो. पण आपण पुढच्या वाक्यांकडे बोलू शकतो. तुला काय अजून बोलायचं या वाक्यांवरती? नाही, तू म्हणजे माझ्या डोक्यात जे काही मुद्दे होते ते तू व्यवस्थित स्वतःच्या शब्दात मांडलेस, त्यामुळे मला त्यावर पुन्हा मी काय म्हटलं तर तेच आणि ते रवंत करण्यासारखं. आपण रवंत करतोय आहे आपला, म्हणजे बडबड करायची, रवंत करायचा आणि मग गिळून पचून मस्त ढेकर द्यायची आणि शेवटी उजळणी करायची. पण एक गोष्ट ही पण आहे, आपण सतत रवंत करतोय म्हणालो तर आपण स्वतःला ही आठवण करून देतो की आपल्याला ही गोष्ट करायची आहे. नाहीतर आपण समज आपण असं खूपदा होतं बघ की 1 जानेवारीला आपण ठरवतो जिम लावणार. नाही, आपण 31ला ठरवतो. 31 डिसेंबरला ठरवतो. किंवा असं का पडतं ठरवतो हा माझा वर्षाचा आता हे मी ठरवलं आहे आणि ते काय 10 जानेवारीवर पण बाळगळतं. ते का बाळगळतं? कारण आपण सतत आठवण करून देत नाही. तर या निमित्ताने आपण सतत आठवड्याला भेटतोय रविवारी किंवा कोणत्याही वारी, तर आपण सतत आठवण करून देतोय की आपण ही गोष्ट का करतोय. बरोबर. नुसतं पॉडकास्ट नाही, आपल्याला स्वतःला सुधारायचंय. हो, आणि त्याचा आपल्याला स्वतःच्या आयुष्यात प्रत्यक्ष फायदा होतोय. हां, तो आणि हळूहळू आपल्याला कळेल. आपली मानसिकता बदलते. हो, आणि त्याचे परिणाम आपल्याला काही महिन्यांनी किंवा कदाचित काही वर्षांनी कळतील. मानसिकता म्हणजेच ॲटिट्यूड का? हां, ॲटिट्यूडला अगदी शब्दशः अर्थ पाहायचा झाला तर आविर्भाव हा शब्द चांगला आहे. अच्छा. मानसिकता म्हणजे मेंटॅलिटी म्हण, किंवा म्हणजे आता मी शब्दांवर खेळतोय मी. हां, पण जर थोडक्यात म्हणणं तेच आहे की हां, म्हणजे आपल्याकडे त्या एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हण, किंवा एखाद्या गोष्टीविषयी आपलं वर्तन कसं ठेवावं याविषयीचं आपलं तत्त्व म्हण, किंवा याविषयीचं आपलं एकंदरीत आपली सवय म्हण. बरं. आमचे एक प्रोफेसर होते, ते JP मॉर्गनचे हेड होते. अच्छा. तर जे आम्हाला शिकवायचे तेव्हा त्यांनी सांगितलेलं की तुमची प्रगती ही तुमच्या ॲटिट्यूडवरती अवलंबून असेल. तुम्ही आता किती काय आहात, म्हणजे तुमच्या आता किती हुशार आहात किंवा कसे आहात याच्यावर नाही, तर तुमच्या भविष्यातला तुमच्या गोष्टींकडे बघण्याचा ॲटिट्यूड कसा आहे याच्यावरती अवलंबून असेल. म्हणून मी तुला विचारलं की तेच मानसिकता झाली की एखाद्या गोष्टीकडे तुझी बघण्याची मानसिकता कशी आहे, त्याने फरक पडतो. आता त्या दिवशी मी मागच्या वेळेला मी तुला ऑशविट्सचं उदाहरण दिलं होतं की ऑशविट्स ही जूनची छळछावणी होती. त्याच्यात राहणारे जे कैदी असे होते जे धार्मिक प्रवृत्तीचे होते, किंवा ज्यांच्या मनात असा विचार होता की माझ्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे आणि हे जे माझ्याबरोबर घडतंय त्याला सुद्धा काहीतरी अर्थ आहे. बरोबर. असं ज्यांना वाटत होतं, किंवा ज्यांना खरोखर अशी महत्त्वाकांक्षा होती की मला काहीही झालं तरी इथून बाहेर पडायचं आहे आणि मला माझं आयुष्य परत मिळवायचं आहे.
काय जे असेल ते एक प्रकारे आपल्या आयुष्याला अर्थ आहे हे मानणारी माणसं होती. त्यांचा आविर्भाव ज्यांनी हार मानलेली होती स्वतःच्या आयुष्यात त्यांच्यापेक्षा फार वेगळा होता. आणि त्यामुळे ते जास्त जगत होते, म्हणजे जास्त काळ ते जगत होते अशी माणसं. काय तुला काय म्हणायचं आहे का? सुचलंय तुला काय? मना बोलणे नीच शोषित जावे. याच्यात आपण नीच लोकांचं बोलणं असू शकतं किंवा एखादा आपलाच आवडीचाही माणूस असू शकतो ज्याचं त्या वेळेचं बोलणं नीच असू शकतं, की रागाच्या भरात काहीतरी तो आपल्याला उलटसुलट बोलून गेला. हां, कारण माणूस बरोबर आपलं पण होतं की आपल्याला म्हणायचं नसतं ते आपण म्हणून जातो रागाच्या भरात, किंवा एखादी गोष्ट आपल्याला माहिती असते की आपण ही जर म्हटली तर समोरचा माणूस दुखावेल म्हणून आपण ती मनातच ठेवून दिलेली असते. पण कधीतरी इतका राग आलेला असतो की आपल्याला दुखावायचं वाटतं समोरच्याला. ते असं नसतं, आपल्याला होतं की अरे हा मला एवढं बोलला, आता मी बोलणार, अब मेरी बारी. मग आपण बोलून मोकळे होतो. आणि तसं समोरच्या माणसाचाही होऊ शकतो. त्यामुळे बोलण्याचा प्रकार नीच असू शकतो, बोलण्याची पातळी, किंवा बोलणारा माणूस नीच असू शकतो. तर हे दोन्ही प्रकारचं आता आपण हे दोन्ही अर्थ घेऊया आणि ते दोन्ही आपण सोसायला हवेत की आपल्या वाट्याला या गोष्टी येणार आहेत, लक्षात ठेवायला हवं. दुसरं म्हणजे आपण मागे म्हटलं होतं चर्चा करताना, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. यातले जन नेमके कोणते असतात, कोणाचं आपण ऐकतो? तर ज्या 4-5 माणसांना आपण मानतो आपल्या आयुष्यात, त्यांनी जे काही चांगलं सांगितलेलं आहे ते आपण पाळायचं, ते आचरणात आणायचं. आणि त्यांनी जे वाईट म्हटलेलं आहे, त्यांच्या दृष्टीने जे निंदे आहे ते आपण सोडून द्यायचं. मग ती माणसं सोडली की बाकी कोण जे काय आपल्याला म्हणत असतील म्हणू दे. बरोबर. आणि नीच हा शब्द एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे की तू म्हणालास तसं की टीका 2 प्रकारची असते. तर त्यातलं ज्या कोणी आपल्यासाठी चांगलं काहीतरी बोध घ्या, यातनं शिका असं म्हणून आपल्यावर टीका केलेली असते, त्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. तो फरक आपल्याला करता यायला हवा की आपल्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय, कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह तो म्हणालाच तिचं. आता ते मी परत म्हणतोय, पण उद्देश हाच की कोणाचं ऐकायचं हे महत्त्वाचं आणि काय ऐकायचं हे पण महत्त्वाचं. तर अशा 2 ठिकाणी आपल्याला विचार करायला हवा. बरं. तर आता पुढच्या ओळीवर वळूया. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. स्वतः नेहमी नम्रपणे बोलायला शिकायला हवं. यात मला थोडा प्रश्न पडतो. आता याच्यात सर्वदा लिहिले की स्वये सर्वदा नम्र वाचे विदावे, तर हे लागू पडतं का आपल्याला की आपण सतत नम्र वाहणं? कारण आपण गेल्या वेळी म्हणालो होतो बघ की जर तू सतत जर असा नम्र असा राहिलास तर लोक तुझा गैरफायदा घेऊ शकतात. नम्र हे वदावे म्हणजे बोलणे आहे का? वदावे म्हणजे बोलणे, वाचा, तुझी वाचा तू बोलून दाखव. कारण बरोबर नम्रपणे आपण आपला खंबीर भाव किंवा आपली खंबीर भूमिका मांडू शकतो. ठीक आहे, तुम्हाला काय हवं ते म्हणा, पण मी तुमचं ऐकणार नाही आहे, हे आपण नम्रपणे सांगू शकतो ना समोरच्याला, दुसऱ्याला. हां, हे पटलं. मग एक ना कधी एक श्लोक आहे संस्कृतमध्ये की मला आता आठवत नाही आहे नीट, बघ तुला इंटरनेटवर, की अतिनम्रस्य धूर्तस्य लक्षणम असा काहीतरी तो श्लोक आहे की अतिनम्र माणूस जो असतो तुझ्यासमोर, असा अतिनम्र असं सतत नम्रपणे वागतोय, नम्रपणे बोलतोय, मग हे धूर्ताचं लक्षण आहे. मग तो नम्रपणा कुठल्या अर्थाने घेतोय तसंही होतं की काही झालं तरी हो तुमचंच म्हणजे काय त्याला म्हणतात लाळघोटेपणा करणं हा वेगळा प्रकार झाला. नम्र तुझं वर्तन असायला हवं असं नाही, एकंदरीत वर्तन तुझं बोलणं, याचा अर्थ असा की म्हणजे समोरचा तुला शिव्या घालतोय पण तू त्याला रिस्पॉन्स देत नाहीयेस त्या ह्याच्यात की तू त्याच्या पातळीवर उतरायचं नाहीयेस, की तू कामच आहेस एकदम. हां, आणि मी एक ना राजीव मनोत्रांचा एक व्हिडिओ बघितलेला, त्याच्यात एक बाई आली आणि त्यांचं लेक्चर चालू होतं आणि त्या लेक्चरमध्ये ती आरडाओरडा करायला लागली, काहीतरी हिंदू आहे ते काहीतरी इस्लामोफोबिक आणि असं काय काय 4-5 कितीतरी शब्द तिने वापरले. तर मला वाटलं की हे पण काहीतरी बोलतील आता, तिला रिप्लाय देतील, पण हे एकदम असे स्थिर गंभीर शांतपणे आणि काहीतरी नाही ते असं काहीतरी म्हणलं, या लोकांमुळे माझे व्ह्यूज वाढतात असं म्हणाले ना की बघा आता माझे व्ह्यूज वाढतील आणि असे लोक आहेत. तर मी म्हणाल की हां, म्हणजे ह्याने एवढे काम आहेत की त्यांना फरकच पडला नाही की कोण येऊन माणूस रागवेल ना, की तुझा कार्यक्रम एक कोणतरी व्यक्ती येऊन डिस्टर्ब करते. पण अशा वेळेला जर आता हे कसं होतं की ते उघड प्रदर्शन होतं, कारण तुला जर एका उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे, तुला स्टेजवर बसवलेलं आहे, तर तू त्या बाबतीत
तेव्हा अशा वेळी तू सावध असणारच. नाही तर राजीव मल्होत्रा मोठा माणूस आहे मान्य, पण अगदी आपल्यासारखे कोणालाही उचलून बसवलं काही कारणासाठी, जेव्हा आपल्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर आपण सावध राहणारच ना. हो. मग कोणीतरी गर्दीतलं कोणीतरी निनावी माणूस आहे आणि तो पंगा घेतोय, आपल्याला काय करायचंय? आपल्याला आपली प्रतिमा जपायची तर आपण व्यवस्थित वागणार. पण आपल्या रोजच्या आयुष्यात जेव्हा रोज आपल्या आजूबाजूला असणारी माणसं आपल्याकडे बघतात आणि त्यांच्या बाबतीत आपण तेवढे सावध नसतो, तर तेव्हा सुद्धा आपण सावध राहून नम्रपणे वागायला हवं. हे इथे मांडलेलं आहे. म्हणजे ही जी पहिली ओळ आणि तिसरी ओळ आहे ना, ही मला वाटते की एकमेकांना अशी पूरक म्हणता येऊ शकते की तू काम आहेस आणि त्यामुळे तू नम्र आहेस. तू जर काम असलास तर तू नम्र राहशील. बरोबर. तू भडकलास तर थोडे तू नम्र राहणार. नाही, तू भडकलास तरी सुद्धा तुला राग येऊ शकतो. राग येण्यात असं नाही, राग आधीच्या श्लोकात होतं की नको रे मना क्रोध हा खेदकारी. पण याचा अर्थ असा नाहीये की राग कधीच येणार नाही. तुला राग आला तरी सुद्धा स्वतःवर ताबा ठेवून स्वतःला शांत करून आणि ठीक आहे मला राग आलाय, तू राग दाखवू शकतोस, तो पण नम्रपणे दाखवता येऊ शकतो की अति करू नका, माझा अंत पाहू नका, काही सांगू शकतोस ना तू. बरोबर. जसं गॉडफादर मध्ये डोंट इन्सल्ट माय इंटेलिजन्स असं तो सांगतो दरवेळेला. किंवा त्याच्यात खूप सारे असे डायलॉग आहेत ज्याच्यात तो दाखवतो की त्याला राग आलाय आणि तो शांतपणे धमकी देत असतो समोरच्याला. तर काय तर त्याचा रोलच तसा होता. हो, दोघांचाही, मार्लन ब्रँडो सुद्धा आणि अल पचिनो सुद्धा. हो. मना सर्व लोकांची रे नीव व्हावे, याचा काय अर्थ लागतो? नीव व्हावे म्हणजे शांत करा किंवा संतुष्ट करा. पण मला हे आता जसं तू मगाशी म्हणालास ना की हे तीच लोक असू शकतात ज्यांना तू मानतोस. कारण एक गोष्ट आहे की तू जर सगळ्यांनाच संतुष्ट करायला गेलास तर ते काही शक्य नाही अख्ख्या जगाला. तुझ्या दृष्टीने जी महत्वाचे आहेत त्यांना तरी आधी करूया. म्हणजे आधी आपण त्यांना केलं ना, आपल्या दृष्टीने महत्वाची असलेली माणसं जर आपल्या बाबतीत संतुष्ट राहिली तर आपोआप आयुष्य आपलं सुधारणार ना. बरोबर. कारण ज्यांची आपल्याला पडलेली नाही आहे त्यांना आपल्याविषयी काय वाटतंय, त्याने काय फरक पडतो. याचा अर्थ असा नाही की त्यांच्यासमोर आपण पातळी सोडून वागावं. आपण आपला आब राखायचा, विचार करायचा झाला की सगळ्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना शांत ठेवायचं. एक कसं आता डेनिस प्रेगर नावाचं एक ज्यू विचारवंत आहे. प्रेगर यू नावाचं एक त्यांचा अमेरिकेतला कॉन्झर्वेटिव्ह चॅनल आहे. तो एका कुठल्या तरी परिषदेत त्याने म्हटलेलं की हॅपीनेस इज अ मॉरल ऑब्लिगेशन. सुखी राहणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण आपण सुखी राहतो तेव्हा आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुखात ठेवू शकतो. लोकांना असं कटू आणि सतत भडकणारे आणि म्हणजे वाकड्यात बोलणारे किंवा नडणारे, कटकट करणारे, वैताग व्यक्त करणारी माणसं नाही आवडत आजूबाजूला. अच्छा. हॅपी गो लकी, नेहमी प्रसन्न मुद्रा असणारे किंवा प्रसन्न वातावरण निर्मिती करणारी माणसं लोकांना आवडतात. सगळ्यांना ती हवीशी वाटतात. मग भले जर आपण स्वतः असे राहत असू तर आपल्या दृष्टीने जी 4 माणसं महत्वाची आहेत त्यांना तर आपण शांत करू किंवा संतुष्ट ठेवू. पण आपल्या नकळत आपण कितीतरी लोकांना खुश करत असू आणि ते आपल्या लक्षातही येणार नाही, पण तो परिणाम आपसूक चांगला होईल ना. की लोक आपल्या नकळत आपले शुभचिंतक होतील. काय वाईट आहे जर ते आपल्यामुळे खुश होत असतील, चांगला काहीतरी फायदा होतो. तर मगाशी म्हणालास तसं की धूर्त माणूस अतिनम्र असतो. आपल्याला तेवढं आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की नम्रपणा म्हणजे नेमकं काय अभिप्रेत आहे इथे. नाही, मी ते उदाहरण होतं रे, ते म्हणते की ते वर्तन आणि भाषण याच्यात फरक आहे ना थोडा. बरोबर. तुझं वर्तन तू खंबीर ठेव की ते तुला असं नको तिकडे झुकायचं नाहीये, पण तुझं भाषण कायम व्यवस्थित तुझी पातळी राखूनच असेल, नम्र शब्दात असेल. कारण काही काही माणसं असतात बघ, म्हणजे ज्यांचं आपल्याला कर्तृत्व माहिती असतं असो नसो, समज त्यांच्याशी कोणीतरी वाद घालत असेल आणि ते पूर्ण वेळ अजिबात आवाज न चढवता शांतपणे उत्तर देत राहतील तर आपल्याला आपसूक कळतं की अरे या वादात कोण जिंकतंय. जरी वाद मांडणारा माणूस म्हणजे आक्रस्ताळेपणा करून जो बोलतोय त्याचे मुद्दे जरी बरोबर असले तरी ते ऐकावेसे वाटत नाहीत. जो शांतपणे ऐकून घेतोय त्याचंच नाही, यांचं काहीतरी अगदी तुला
मुद्दे त्याचे पटत असले तरी तुला वाटेल ह्यांचं काहीतरी एक बाजू असणार ते सांगत नाही. त्यामुळे त्याची काही बाजू नसेल पण तो शांत राहिला माणूस तर ते जमू शकतं ना. बरोबर. आणि त्यामुळे आपण स्वतः शांत राहिलो. हा सुद्धा ही ओळ सुद्धा पहिल्या ओळीशी अशी जोडलेली आहे. धारिष्ट तू बाळगलंस, तू स्वतः शांत राहिलास तर तू आपसूक समोरचं सगळं वातावरण शांत करू शकतोस. कारण आता एकदा ट्रेनमध्ये माझं झालं होतं असं की आता जरा मी काय म्हणतात स्वतःचं कौतुक थोडं वाटेल पण मला खरोखर त्या दिवशी स्वतःचं कौतुक वाटलं होतं की मी धक्का मारून चढावं लागलं होतं मला. कारण ट्रेनमध्ये बघ दाराजवळ गर्दी करून उभे राहतात मुद्दाम, आत जागा असते तरी सुद्धा. एसी ट्रेनचा का एसी ट्रेनमध्ये. अच्छा. तर त्यांना लुडो खेळायचा होता. ते मला नंतर लक्षात आलं. म्हणून ते जसं जगा नाही आहे असं करून दाराजवळ उभे राहत होते. म्हणजे नंतर त्यांना जागा मिळावी ट्रेन सुरू झाली की आणि मग त्यांना असं 4 जण जमून लुडो खेळता फोनवर. पण तो एकमेकांच्या बाजूला उभं राहायची गरज नसते लुडो खेळायला. त्यांना तसं करायचं होतं. बरं. त्यांना मोकळं ढाकळं राहायचं होतं गर्दीच्या वेळी. तर मला कळत होतं की ते असे मुद्दामून करतायत. त्यामुळे मी काय वाट बघितली नाही कारण ट्रेन बंद होणार होती. तर मी सरळ धक्का मारून आत शिरलो आणि मग धक्का काय मारतोय असं करून 4 जण माझ्या अंगावर, 3 जण होते, 3 जण माझ्या अंगावर आरडाओरडा करत सुटले. मला सगळ्या प्रकारच्या धमक्या देत आहेत, शिव्या घालतायत, सगळं काय करतायत. मी 2 गोष्टी पाळल्या. मी एकतर पूर्ण वेळ मराठीतच बोललो आणि मग मला त्यावरनं पण बडबडले की काय तू मराठीत बोलतोस म्हणजे आम्ही काय घाबरू वगैरे असं समजू नको. ती एवढी एक ओळ माझ्याशी मराठीत बोलला तू, बाकी नंतर हिंदीत बोलायला लागेल. आणि दुसरं मी आवाज वगैरे चढवला पण मी पूर्ण वेळ अवजाव करत होतो. मी शिवी नाही घातली अजिबात आणि मी पूर्ण वेळ अवजाव करत होतो. तर त्यांच्याच ओळखीचे काही मागचे लोक होते, जरा वयस्कर वगैरे होते. त्यांचा म्हणजे गट फार मोठा होता त्यांचा, सगळा गँग असते ना ती. तर ते जे मागचे होते सगळे शांत होते. ते म्हणाले अरे जाने दो यार वगैरे वगैरे. माझ्या खांद्यावर हात टाकून अरे जाऊ दे आरडाओरडा तर ते करतायत, मला काय सांगतोय. आणि माझं फक्त एकच म्हणणं होतं की मध्ये उभं राहायचं नाही, वाट अडवून उभं नाही राहायचं, मग धक्का मारावा लागणार मला. मी शेवटपर्यंत अवजाव केलं आणि मराठीत बोलणं सोडलं नाही आणि शांत राहिलो. शिवाय नाही घातल्या अजिबात, समोरचे घालत होते तरी सुद्धा. आणि असं नाही अगदी की आपण मारामारीला आता घाबरतो, कारण आपण ते शिकलोय तर मग ते असं डोक्यात पण येतं मारावं लागलं तर मग कोणाला कसं ठेवून द्यावी. पण मी म्हटलं ती वेळ येणारच नाही आता, मी शांत राहतोय. आणि मग ते 3 जण शांत झाले. नंतर मग ते लुडो खेळायला लागले आपापसात. तेव्हा मला कळलं की यांना म्हणून हवं होतं म्हणून हे दरवाजा अडवून उभे होते. नंतर जेव्हा बराच वेळ झाला, मला वाटतं अंधेरी स्टेशन आल्यानंतर एक माणूस जो मुख्य माझ्याशी भांडत होता ना, ज्याला माझा धक्का लागला होता म्हणून भडकला होता, त्याने आपण हात मिळवणी केली, आपण मला हात पुढे गेला. आणि असा माझ्यात गर्दी होती ना, तसा गर्दीत असा हात पुढे गेला, असं माझ्या तोंडात. म्हटलं कोणाला, मला करतोय की माझ्या मागच्याला करतोय, कारण मागे त्याच्या ओळखीचे होते. तर मग मी आता एवढा असतो हात मी कसा त्याला हे करू, मी असा करून त्याचे घंटी हलवावी तशी मी असा हलवला. बरं ते एक झालं, तेवढ्यावर शांत झालं. आणि तोवर माझ्या मनात सगळ्या प्रकारचे विचारत होते की मी काय करू शकतो, पोलिसात तक्रार करू का, मी ट्विटरवर टाकू का, मी वाट लावू का यांची, काय करू असं. कारण मी भले मी शांत होतो बाहेर, आतून माझा सगळा जळफळाट चालू होता. पण मग त्याने हात मिळवणी केली, मग मी पण शांत झालो. आणि माझ्या डोक्यात मग तेही विचार येत होते की का करतोय, म्हणजे आता याला भीती वाटतेय का, की काय होतंय वगैरे वगैरे. पण म्हटलं ठीक आहे चल, हात मिळवणी केली, विसरूया. आणि मग नंतर दादर जवळ आलं, उतरायची वेळ झाली आणि मी उतरणार होतो. तो आत गेला वाटतं बसायला. तो येऊन मला सॉरी म्हणाला. सॉरी, सिरियसली सॉरी दादा हो गया, सॉरी. मला तेव्हा इट्स ओके वगैरे मला म्हणायचं नव्हतं, कारण होती त्याची चूक. पण तुला ते अपेक्षित पण नव्हतं मला. म्हटलं हा ठीक आहे, चांगलं आहे. आणि मग तेव्हा मला वाटलं की असं तर कधी झालं नव्हतं. वाद मी बरेच घातले ट्रेनमध्ये, धक्काबुक्की झाले, नंतर कोणी येऊन सॉरी नाही म्हणाला. आपण कधी त्याला चूक कळली असेल की आपण उगाच आपली कळली असेल, किंवा पुढे ते प्रकरण वाढू नये वाटत असेल, काही कारण असो, त्याचं कारण काही असो. पण मी शांत राहिलो, त्याचा मला फायदा झाला हे मला तेव्हा कळलं. आणि तेव्हापासून माझं लक्षात आलं की कुठलाच वाद वाढवायची गरज नसते.
रस्त्यात, ट्रेनमध्ये असो, रस्त्यात असो किंवा इतर कुठेही असो, जेव्हा अनोळखी माणसांशी अशा गाठीभेटी होतात आणि काहीतरी कुठून तरी वाचतं, तेव्हा तो अनोळखी माणूस आहे, तो कदाचित नक्कीच 100% आयुष्यात पुन्हा आपल्याला कधी भेटणार नाही आहे. तर त्याच्या बाबतीत आपला अहंकार सुखावून काय मिळणार आहे आपल्याला? तर मला काय वाटतं की लोकांना लाईफमध्ये फ्रस्ट्रेटेड असतात खूप, कुठेतरी काहीतरी असतं. बॉस शिव्या घालतोय, बायको भांडते, घरी कटकट करते, मुलं अभ्यास नाही करत, असं काही ना काही असतं. आणि मग ट्रेन किंवा बसमध्ये जो अननोन माणूस आहे, तर त्याला मी 4 शिव्या घातले काय, तो मला पुन्हा भेटणार नाहीये. तर या ॲटिट्यूडने लोक भांडत असतील की ह्याला मी शिव्या घातल्या, ह्याच्यावर वाद घातला, मारामारीपर्यंत मला वाटत नाही की लोकांना जायचं असतं सहसा, की कुठेतरी जाऊन कोणातरी बुक्के बिक्के मारायचे. मी तोही एक व्हिडिओ बघितला, रस्त्यातलाच होता. मला वाटतं दोघेही बाईकवाले होते किंवा एक गाडीवाला, असं काहीतरी होतं. दोघे असं काहीतरी त्यांचं झालं, आपापसात घासले म्हणून दोघे उतरले, दोघांनी हाणामारी गेली, दणू एक अक्षर नाही बोलले एकमेकांशी. अच्छा. नुसते चोपलो एकमेकांना. झालं, सिग्नल सुटत आला, जाऊन परत आपापल्या गाडीवर बसले आणि निघून गेले. तो व्हिडिओ होता. या लोकांना घरी बॉक्सिंग बॅगची गरज आहे. हा, पण म्हणजे हा, म्हणजे कुठून तरी त्यांचा राग निघावा म्हणून. हा तू मुद्दा म्हणतो. पण म्हणजे तोच मुद्दा होता की आपण जर शांत राहायला शिकलो आणि स्वतःची पातळी आपण सोडली नाही, कारण ज्या प्रकारे समोरचे 3 जण माझ्याशी बोलत होते त्या मानाने मी फार शांतपणे, म्हणजे जरी मी आवाज चढवला होता तरी पण मी अवजाव शेवटपर्यंत करत होतो की तुम्ही असं बोलू नका, किंवा तो काहीतरी तुझे पंटर आण, मी बघ माझे किती आणेन वगैरे, हिंदीत चालू होतं. मी एकटा पुरेसा आहे, बोला काय म्हणायचे ते म्हणा, आणि असं चालू होतं. पण तिथेच शमलं सगळं, कारण आपल्याला वाद पुढे न्यायची गरज नव्हती. बरोबर, हे फायदा होतो याचा. असं रिअल लाईफ तू एक्झाम्पल दिलंस की आता तुझ्या आयुष्यात काय फायदा झाला. हो, मला ना ही लास्ट जी ओळ आहे ना, शेवटची जी आपण ओळ वाचली, तिच्यात अजून एक ऍड करायला आवडेल की मना सर्व लोकांशी रे निववावे. हां, तर मला असं वाटतं की सर्व लोकांना निवडण्यापेक्षा एक वाक्य मी वाचलं होतं, डोंट टेम टू बी लाईक बाय अदर्स, यू शुड बी लाईक बाय पर्सन इन द मिरर. म्हणजे जो आरशामध्ये जो व्यक्ती आहे तूच आहेस, म्हणजे तो. तर दुनियेला तुझ्यासाठी तू आहेस, माझ्यासाठी मी. तुझ्यासाठी तू आहे असं. हां, तर दुनियेला आवडण्यापेक्षा तू स्वतःला आवडला पाहिजेस की मी जे काय करतोय. आणि असं नाही की तू गुन्हे बिन्हे करून स्वतःला आवडते व्हावा काय. पण त्याचा अर्थ म्हणजे आता इथे काय एक माझ्या लक्षात आलं आहे आत्तापर्यंत वाचून, की अजूनही रामदास स्वामींचा भर या गोष्टीवर आहे की आपण इतर लोकांच्या मानाने, इतर लोकांच्या नजरेत आपण चांगले व्हायला हवं. ते जसं म्हणालास तसं की इतर लोकांना तू आवडलं असतं ते पण हे करतील की ह्याचं चांगलं हवं. मी मनाच्या श्लोकांविषयी वाचताना ते सत्संगधारा.net वाचतो ना, त्याच्यावर विवेचन केलेलं असतं, भरपूर प्रत्येक ओळीवर भरपूर विवेचन केलेलं. त्याची आपण लिंक खाली, हां, ती लिंक आपण देतो. त्यात त्यांनी सांगितलेलं की धनेषणा, त्यानंतर देहेषणा मला वाटतं, आणि म्हणजे 3 प्रकारच्या मुख्य इच्छा असतात ज्याच्यासाठी आपण ज्यांच्या मागे आपण लागतो. एक पहिलं तर पैशाचा मागे लागतो. दुसरं म्हणजे आपल्या आता ते विषयांची विषय होते जी ओळ आपल्याला मागच्या वेळी कळली नव्हती, की हव्यास, हाव असते आपल्याला, तर तिच्या मागे लागतो आपण. आणि तिसरं होतं लोकेशणा, की लोकांनी आपलं कौतुक करावं भरपूर. अच्छा, ते आपल्याला सतत वाटत राहतं. तर धनेषणापेक्षा देहेषणात शब्द आहे का मला नेमका, दारेषणा आहे कदाचित, मला तर नीट आठवत नाही आहे, ती जास्त. धनेषणापेक्षा देहेषणा बरा, कारण निदान ते नैसर्गिक असतं. पैसा शेवटी माध्यम आहे, पैसा आपल्याला कमवायचा असतो, ते शेवटी ते माध्यम असतं. ते माध्यम वापरून आपल्याला आपल्या इंद्रियांना सुखी करणाऱ्या गोष्टी मिळवायच्या असतात. पण काही जण पैशाच्याच मागे इतके लागतात की ते विसरून जातात की याचा आपल्याला वापर करायचा होता, आणि मग ते कंजूस होतात आणि इत्यादी इत्यादी इत्यादी. हे मॅझलोज हायरार्कीची थेअरी आहे. त्याच्यात तू म्हणतो की सुरुवातीला काय अन्न वस्त्र निवारा, मग एक एक गोष्टी वाढत जातात. आणि मग ह्याच्यात तू वरती जसं बोलस की लोकांनी आपलं कौतुक करावं, ही त्याच्यात सगळ्यात वरची पातळी झाली. मग लोकांनी आपल्याला कौतुक करणं हे बाकी दोघांपेक्षा चांगलं आहे. बरोबर. हां, की माझ्याकडे भरपूर पैसा असावा ही इच्छा असणं, दुसरी इच्छा आहे की मला माझ्या इंद्रियांना सुखी ठेवता यावं, आणि तिसरी इच्छा आहे की लोकांना मी चांगला वाटावं. ही त्याच्या वरती आलं. ती लोकांना चांगला वाटणं हे
पुरेपूर चांगलं नाही आहे. कारण एका अर्थी आपण लोकांना दाखवण्यासाठी गोष्टी करतो. म्हणजे सोशल मीडियावर लोक स्वतःचे फोटो व्हिडिओ टाकतात, बघा मी किती खुश आहे. तो हव्यास आहे, तो लोकेशनाचा भाग झाला. पण लोकांना आपण चांगला माणूस वाटायला हवं, या भावनेतून आपण आपल्या वर्तनावर नियंत्रण आणायला शिकलो तर काहीतरी 4 गोष्टी चांगल्या घडू शकतात आपल्याला नकळत. हां. आणि म्हणून मला वाटतं की रामदास स्वामी सतत या गोष्टींवर भर देतात की लोकांना शांत ठेवा, लोकांचं ऐका, लोक काय म्हणतायत ते बघा. कारण एरवी आपण स्वतः, आता आधीच आपण मनाचे श्लोक म्हणतोय, याचा अर्थ आपण स्वतःचाच विचार करतोय. तर त्यात आणखीन वेगळं सांगायची गरज नाही की बाबा तू स्वतःला प्राधान्य दे किंवा लव्ह युअर सेल्फ वगैरे, हे असे अजिबात इथे म्हटलेलं नाही. नार्सिसिझमच्या अगदी पलीकडचं असं याच्यात शिकवण आहे. हे मला यातून जाणवलं. बरं, आपण पुढच्या श्लोकाकडे बोलूया मग, कारण आपण तेच अडकून राहू. हां. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परी त्वा जिजावे, परी अंतरी सज्जनाव निववावे. लहानपणी तुला असं कधी इच्छा होती का तुझ्या मनात की, किंवा तशी महत्वाकांक्षा निर्माण झाली होती का की पुढे कधीतरी इतिहासाच्या पुस्तकात, शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात मुलं माझ्याविषयी शिकतील, असं काहीतरी मोठा पराक्रम गाजवून दाखव? वाटतं ना, म्हणजे वाटलं होतं आणि आताही कधी कधी वाटत असतं की आपण काय करतोय. तात्पुरती फॅन्टसी असं नाही म्हणणार मी, की समजा कधीतरी आपण युवराज सिंगला 6 बॉलमध्ये 6 6 मारताना पाहिलं, अरे मी पण क्रिकेटर होईन आणि मी पण असं करते, मी पण झालो, असं मलाही जमलं तर, असं वाटतं आपल्याला. असं तर त्या क्षणापुरतं वाटू शकतं, पण आपण त्यावर गंभीरपणे विचार नाही करत. पण खरोखर गंभीरपणे अशी महत्वाकांक्षा मनात कधी निर्माण व्हायची का की मला एवढं मोठं व्हायचं आहे की इतिहास माझी आठवण ठेवेल, असं वाटतं. आणि असं वाटतं की लोकांनी आपली उदाहरण दिली पाहिजेत, पण आपण आता त्या स्टेजला नाही होत, ह्याचीही जाणीव असते की आपण नाही होत, आपण ते करत नाही होत. भले आपल्याला वाटायला काही वाटेल, पण आपण त्या दृष्टिकोनातून पावलं उचलतोय का? इतिहासाला, जगाला सोड, आपल्या घरच्यांना तरी वाटतंय का की ह्याचं उदाहरण द्यावं आपण? जसं आपलं वय वाढत जातं तसं आपल्याला आपली पातळी लक्षात येत जाते आणि आपण नम्र आपोआप होत जातो. तरीसुद्धा मनात एक विचार राहतो की काहीतरी अर्थपूर्ण आपण करायला हवं. आता कीर्ती मागे उरावी याचा अर्थ असा नाही की आपण खरोखर इतके मोठे होऊ, म्हणजे झालं तर चांगलं आहे, पण होऊच असं नाही की बाबा इतिहासाच्या पुस्तकात आपली नावं येतील. पण किमान आपण ज्या माणसांमध्ये राहिलो, म्हणजे आपल्या आधीची माणसं, म्हणजे असंही होऊ शकतं ना, कारण आपण कधीही मरू शकतो. तर मग आपल्यापेक्षा मोठी माणसं, आपल्या वयाची माणसं आणि आपल्यानंतर जगात आलेली माणसं, अशा 3 पिढ्यांच्या माणसांशी आपला संबंध आलेला असतो. तर या 3 पिढ्यातल्या माणसांनी आपण या जगातनं गेल्यानंतर आपली आठवण काढत राहावी की अरे तो चांगला होता, तो एक चांगला माणूस होता, असं काहीतरी आपण करायला हवं. हे या श्लोकात आहे की देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. म्हणजे आपली कोणतीही क्रिया नाही म्हणू शकत कदाचित आपण, पण किमान असं काहीतरी काम करायला हवं की लोक आपली आठवण ठेवतील. मला ठीक आहे, आठवण ठेवते हे बरोबर आहे. मला बघ काय वाटतं की आता काय होतं की माणूस आहे ना, म्हणजे आपण सगळेच आत्मकेंद्रित झालो की मी काय करतोय, माझं. तर ह्याच्या मागे ना माणसं भारतात खूप असं पैसे कमवतात. जगात तू माणसं बघशील की खूप पैसे कमवतात, पण ते त्यांच्यासाठी असतं. तसं तू मगाशी म्हणालास की ते खर्च करायचं सोडून विसरतात की अरे पैसा कमवला पण खर्चच केला नाही, किंवा उलट पण असतं की नुसतं खर्चच करत असतात, लोन बिन घेतात. पण मुद्दा काय की माणूस स्वतःचा एक गोल ठेवत नाही की मी एवढा पैसा कमवेन आणि त्यानंतर मी थांबेन. युरोपात अशी पद्धत आहे, खूपशा ठिकाणी काय होतं की ती लोकं ना पैसे कमवून झाले की ते ठरवतात की ही गोष्ट मी आता केली आयुष्यभर, किंवा मी माझे 40 वर्षापर्यंत मी ही नोकरी केली, हे काम मी केलं, आता मी ते करेन ज्याची मला आवड आहे. फायर म्हणजे फायर माहिती आहे तुला? फायनान्शियल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली. अच्छा. त्या फायर
चळवळ म्हणतात असं की 40पर्यंत किंवा 30पर्यंत निवृत्त व्हायचं, भरपूर मेहनत करायची सुरुवातीला, भरपूर पैसा कमवून ठेवायचा आणि मग निवृत्त व्हायचं. अच्छा. 40पर्यंत निवृत्त होण्याचं बरेच जण म्हणजे हा तो कन्सेप्टला नाव असं आहे की 40 म्हणजे अर्ली रिटायरमेंट, फायर म्हणतात, फायनान्शियल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली. अच्छा. असं. हां, तर ह्याच्या मागे काय की ते लोक ठरवतात की मी एवढा पैसा आल्यावर मी थांबेन, मी या टोकाला थांबेन आणि माझं उर्वरित आयुष्य जे आहे ते मी समाजासाठी घालवेन, की काहीतरी 4 चांगल्या गोष्टी मी करेन. आपल्या इथे आधी बघ हे होतं की ते 4 आश्रम, 4 आश्रम जे होते बघ, त्याचा शेवटचा आश्रम तो त्याचा संन्यास, शेवटचा वानप्रस्थाश्रम असतो, त्या आधीचा संन्यास आश्रम असतो. हां, मग ह्याच्यात बेसिकली काय होतं की तू थांबतोयस, तू स्टॉप एका पॉईंटला तू थांबतोस की बस झालं, मी एवढं कमवलं, सगळं झालं, आता काहीतरी इतरांना फायदा होईल असे काहीतरी करूया. हां, त्याच्यात तू तुझ्या मुलाला सांगत असेल की कसं काय, बट मी असं घेईन की तू जगाला काय देतोस तू स्वतः कमवल्यानंतर. हां, आता जसं मगाशी राजीव मल्होत्रांचं उदाहरण मग दिलं आपण एक, की त्यांचा यूट्यूब व्हिडिओ, तर त्यांनी कसं केलं की त्यांनी कमवून झालं, एक पॉईंट आला, एक आयुष्यात त्यांचा क्षण आला की ते तिथे थांबले. मग त्यांनी हे जे बाकी काय कामं करतायत, ते पुस्तकं वगैरे लिहित आहेत, रिसर्च करतायत, हे सगळं सुरू केलं. तर मला वाटतं की ध्येय त्यागी तर कीर्ती मागे वगैरे, म्हणजे तू एका पॉईंटला येऊन थांबतोयस, तू नुसतं स्वतःच्याच मागे पळत नाही आहेस, स्वतःच्याच ध्येयांमागे पळत नाही आहेस, तू एक ठरवतोस की इथे मी थांबेन आणि समाजासाठी काहीतरी करेन. आता त्याच्यात थांबायची गरज नुसती नाही, तू जरी दान करतोस छोटे छोटे, मी तुला एका मागदे विचारलं होतं की मी आता पैसे दान न करता मी नंतर केले तर काय, एखाद्या माणसाला गरज आहे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, असतात बघ. हो. हां, त्याच्यात लोकांना गरज असते, ते पैसे डोनेशन मागत असतात. मी तुला म्हणाल की अरे आता मी न देता मी खूप श्रीमंत झाल्यावर देईन, ते दान करेन, पण त्या म्हणाल की त्याचा त्या माणसाला फायदा नाही, तो कदाचित त्याच्यात दिवंगत होऊ शकतो. त्याचा देह त्यागण्याशी काय संबंध आहे मला ते नाही कळलं. तू छोट्या छोट्या गोष्टींनी मदत करतोयस लोकांना, ती चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे तू जसं मगाशी म्हणालास की आता तू काय एकदम, जर तुझा गोल मोठा नसेल एकदम की इतिहासात माझी कीर्ती मागे उरली, पण जरी तू अशा 10 लोकांच्या जरी आयुष्यात काहीतरी छोटा जरी बदल घडवून आणलास की ज्याने त्याचं आयुष्य बदललं, बरोबर, तरी तुझी कीर्ती मागे उरते. म्हणजे तू आत्मकेंद्रित होऊ नकोस की स्वतःच पैसे कमवत स्वतःच गेला आणि तू एक दिवस येऊन तू मेलास. त्यापेक्षा तू आयुष्यात काहीतरी इतरांच्या आयुष्यात काहीतरी इम्पॅक्ट पाडलास. आपलं एकंदरीतच वर्तन असंही नाही की आपल्याला समाजसेवाच करायला हवी. तू तुझ्या माणसांना व्यवस्थित जप, त्यांची काळजी घे, त्यांची जबाबदारी नीट पार पाड, म्हणजे त्यांच्याप्रती तुझी जी जबाबदारी असेल ती. आणि तरीसुद्धा तुझी माणसं तुझी आठवण व्यवस्थित काढत असतील तरीसुद्धा हा श्लोक लागू होतो. बरोबर, मेला बरं झालं असं ना, मेला म्हातारा किती वेळ झाले जगत होता, डोंट डाय चळवळीचा भाग घेऊन त्या ब्रायन जॉन्सनचा एकंच जगला, बरेच 120 वर्ष जगला, असं वगैरे. म्हणजे हरकत नाही जगलो तर जगायला हवं, पण म्हणजे तू गेलास तर लोकांना वाईट वाटलं, लोकांना वाईट वाटायला हवं. अरे असं म्हणजे ह्याच्यात बेसिकली मला वाटतं असा अर्थ आहे की तू गेल्याने लोकांना वाईट वाटलं पाहिजे, असं नाही की आनंद झाला पाहिजे की अरे, म्हणजे वाईट वाटायला हवं ते पण अशा अर्थाने. कारण लोक कसे होतात, लोक आपण आता फक्त घरच्यांचा विचार केला तर भावनिकदृष्ट्या गुंतलेले असतात, पण मित्रांना किंवा, आणि असंही नाही की आपण आता यांनी देह त्यागिता म्हटलंय, पण आता कसं झालंय, जग जवळ आलंय, आपले दळणवळणाची साधनं सुधारली आहेत, त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की आपण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहू शकतो आणि आपलं आयुष्य बदलत जातं. तसतसे आपले काही मित्र लांब जाऊन राहतात, बरोबर, काही आपण कधीतरी लांब जाऊन राहू शकतो. तर तेव्हा आधी जी माणसं आपल्या आयुष्यात होती, रोजच्या आपल्या संपर्कात होती, तशी ती राहिली नाहीत, तर त्यांना ती आठवण येत राहायला हवी की अरे हा माझा मित्र होता आणि आम्ही एकदा असं असं करत असू, मला जायचंय परत त्याला भेटायचंय, बरोबर, असं वाटू शकतो, ते वाटायला हवं. आपण आधीच्या एकदा उदाहरण घेतलेलं बघ की तुझ्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा वेगळा आयुष्य आहे तुझं. हो, हा, तर हे आपण त्याला लागू करू शकतो, वेगळा जन्म आहे. हा, मग तू त्याला लागू करू शकतोस की की जे म्हणालास ना आता की तू जर जातोयस कोणाच्या आयुष्यातून, त्याला थोडंसं वाईट वाटलं पाहिजे, की आठवण आली पाहिजे तुझी की अरे हा मित्र आहे, तू परत भेटलास तर आनंद झाला पाहिजे, अरे भेटला खुश झाला पाहिजे, एक दोन दाखवत परत आला, अरे कशाला आला, सकाळी सकाळी कशाला दिसला मला, असं नको, कशाला दिसला, हा, तेही घेऊ शकतो आपण. तर ते नको वाटायला, तोही अर्थ आपण, म्हणजे कारण देह त्यागिता कीर्ती मागे वरावी चांगलं आहे, पण ते आपल्याला कळणार नाहीये. ते निदान कधीतरी असं होऊ शकतं की बाबा एखादा मित्र आपला काही कारणामुळे संपर्क तुटला त्याच्याशी, नंतर कधीतरी अचानक समोर आला, बरोबर,
तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनही आपल्याला वाटायला हवा, अरे आपल्याला कळेल की अरे याला खरोखर आपण आवडायचो मित्र म्हणून. हां बरोबर. तर ते होऊ शकतं. तर अशी आपली क्रिया असायला हवी. आणि हे पुढचं पण काय, मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना निवावे. मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना निवावे. अशी माणसं असतात जे आता आपली स्वार्थाची व्याप्ती किती मोठी आहे यानुसार आपण कोणासाठी झिजतोय त्याने फरक पडेल. तू आपले बायका मुलं, आपले आई बाबा, भावंड एवढ्यापुरता आपला स्वार्थ असेल आणि त्यात काय वाईट नाही, तर त्यांच्यासाठी आपण स्वतःला जितकं जास्त झोकून देऊ तितकं चांगलं. पण उद्या तुझ्या स्वार्थाची व्याप्ती वाढली, तुझे मित्र खूप जास्त जवळचे झाले, कुटुंबा एवढेच, तुझे शेजार पाजारी ह्यांनासुद्धा तू एकदम व्यवस्थित स्वतःचं मानलंस आणि सगळ्यांचंच भलं व्हावं यासाठी तू जास्तीत जास्त मेहनत घेत राहिलास, तर अशा रीतीने मेहनत घ्यायला हवी की, कारण चंदन झिजल्यावर त्याच्याकडे स्वतःचं काही उरत नाही ना, त्याचा वास दरवळतो, लोकांना वाटतं आहा काय मस्त आहे, आणि झालं ते गेलं. मग याचा अर्थ आपली झीज उतार वयात होत राहते, म्हणजे वय वाढत राहतं. आता 30 नंतर हळूहळू हळूहळू झीज होणं सुरू होतं निसर्गतः. ह्याचा अर्थ जेवढं जेवढं आपलं वय वाढत जाईल तेवढं तेवढं आपण स्वतःचा विचार कमी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचा विचार जास्त करायला हवा. बरोबर. त्यांच्या बाबतीतल्या जबाबदाऱ्या आपल्या पूर्ण करायला हव्यात. ती समज तशी आपोआप येत राहतेच, पण ही समज आधीपासून जेवढ्या असेल तेवढी आपल्याला तयारी करायला बरं असतं. आता माझी तर 30 ओलांडली मी, म्हणजे 30 नाही ओलांडली, म्हणजे 30 वर्ष 30मध्ये आहे मी माझ्या, पण आधीच तयारी करून ठेवायला बरं असतं. हे तुझं की असं उतार वयात ते झालं पाहिजे की म्हातारा होईपर्यंत, असं नाही की तू आता सगळं झिजून टाकलं स्वतःला. म्हणजे मी एक आता ह्याच्यात मला वाटतं थोडासा स्वार्थ हवा या गोष्टीमागे, की तू स्वतःचं पण नुकसान करू नकोस यात. आधी पोटोबा मग विठोबा हे तसं. आहे. पूर्वी मला वाटायचं उपहासात्मक आहे की जगाची रीत अशी आहे की लोक आधी स्वतःचं पोट भरतात आणि मग परोपकार वगैरे करायला देतात, काय हे वाईट जग वगैरे असं वगैरे. पण माझ्या लक्षात आलं की मोठं झाल्यावर की नाही, ते बरोबर आहे. आधी ती गरज आहे, ती गरज आहे. आधी पोटोबा म्हणजे आधी स्वतःचं पोट भरा, मग विठोबा, की मग तुम्ही जगाचं भलं करायला जा. हां बरोबर. आणि ते पण जमणार असेल तर. आणि मला एक उदाहरण आठवतं यावरती. मी का बोललो हे, कारण मी बालगंधर्वांचा पिक्चर बघितलेला. बघितलंस तू बालगंधर्व पिक्चर? तर त्यात त्यांनी दाखवलं की जेव्हा त्यांच्याकडे लोक नंतर हळूहळू चित्रपटांकडे वळायला लागली, हे त्यांचे नाटकाचे प्रयोग सोडत होती लोक, म्हणजे तेवढे प्रमाण कमी होत होतं. पण त्यांची पद्धत होती की जे कोण प्रेक्षक येतील त्यांना ते अत्तर लावणार, चांगलं फुलं घालणार, खर्च ते खर्च ते करत राहिले. म्हणजे ह्याच्यात जे म्हणजे यांनी ते लिहिलं, जे तू मगाशी म्हणालास की चंदना परित्वा झिजावे, तर त्यांच्या मते कदाचित त्यांचा प्रेक्षक वर्ग हा जवळचा नाही म्हणतात, काय म्हणता येईल, की ते त्यांच्यासाठी झिजत होते, खर्च त्यांच्यासाठी करत होते, ते आपलं सर्वस्व. पण त्यांनी तिथे स्वतःचा विचार केला नाही. मला वाटतं की त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे होता, पण आता ते झालं. पण माणसाने जसं तू म्हणालास की पहिलं थोडासा स्वार्थ हवा, की स्वतःचं पोट भरतेल एवढा तरी पैसा हवा. स्वार्थ पुरेपूर असायला काही हरकत नाही. आता पुढच्या श्लोकात अतिस्वार्थ बुद्धी नको म्हटलंय. नटसम्राटमध्ये पण बघ, मी नाही पाहिलास, त्याच्यात की तू सगळं मुलांच्या नावावर करून टाकतो आणि मग मुलं त्याला हाकलवतात घरातून. अच्छा. हां, नायकाला. मग त्याच्यात पण तोच इश्यू झाला ना, की त्याने चंदनापरी झिजला, आयुष्यभर काम केलं, सगळं नावावर करून टाकलं मुलांच्या, आणि मुलांनी किक केलं घरातून. हां, तू काहीतरी म्हणत होतास. चंदनापरी झिजावे हे बरोबर आहे इथे, अशा अर्थाने की चंदन तयार व्हायला त्याला आधी स्वतःचं सगळं करून घ्यावं लागलं, बरोबर, आणि व्यवस्थित. आणि मला वाटतं चंदनाच्याच झाडाकडे साप आकृष्ट होतात. तर आता साप सहसा आपण नकारात्मक अर्थाने त्याच्याकडे बघतो, कारण एकूणच माणसाला सरपटणाऱ्या प्राण्याची भीती वाटते निसर्गतः, त्यामुळे आपण त्यांना नकारात्मक प्रतीक मानतो. अर्थात असं असून सुद्धा नागपंचमी आपण साजरी करतो. आपण करतो असं नाही, पण आहे आपल्याकडे. मला वाटतं ते कधी शेतकऱ्यांचा फायदा होतो. पूर्वी नागलोक सुद्धा होते. अच्छा. त्यामुळे कदाचित तो सण सुद्धा पुढे चालत आलेला असू शकतो, मला नक्की माहीत नाही. पण मुद्दा हा की जर नकारात्मक अर्थानेच पाहायचं झालं
सापाकडे. तर जसं चंदनाकडे साप आकृष्ट होतात तसे जो असा निस्वार्थीपणे जिजायला तयार असतो त्याच्याकडे पण लोक असतील तर तिथं जमतील भूत. जर अच्छा तू पैसे उडवतोय ये दे आम्हाला दे, चांगला माणूस मला गरज आहे रे जरा, असं करून लुबाडणारी माणसं सुद्धा येतात. पण मध्ये तुला ठरवायचं की कोणासाठी तू झिजतोय, कोणासाठी झिजतोय ते ठरवायचंय. तर मग सज्जना निववावे हे पुढे म्हटलंय ते जास्त महत्वाचं त्यामुळे ठरवू शकत असेल की सज्जन माणसासाठी. मग आपल्याला जरा आपलं डोकं व्यवस्थित शाबूत ठेवायला हवं. आता तू नटसम्राट नाटकातलं उदाहरण दिलंस की स्वतःच्या मुलांच्या नावावर सगळं करून झालं आणि मग मुलांनी घरातून हाकलून लावलं. तर मग आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की आपली स्वतःची मुलं असतील, आपल्या स्वतःची माणसं असतील किंवा बाहेरचं कोणी असेल, सज्जन आहे की नाही ते व्यवस्थित चोखंदळपणे पाहायला हवं की आपण ज्याच्यासाठी हे सगळं करतोय त्याची योग्यता आहे का. सत्पात्री दान, जर तू दान जरी देत असेल की सत्पात्री दान करायला हवं जर करायचं असेल तर. आज 7वा आणि 8वा श्लोक आपण म्हटला, त्याच्यावर आपण चर्चा केली आणि आपल्याला त्यातनं काय शिकायला मिळालं. 2-4 गोष्टी आपण याच्यातून आज समज पुढच्या आठवड्यासाठी ठरवू शकतो की आपण करायच्या आहेत. आपण पुढच्या आठवड्यासाठी म्हणतो याचा अर्थ असा की आपण या आठवड्याभरात त्या आत्मसात करायच्या आहेत, असं नाही की आठवड्याभर करायच्या आणि नंतर विसरून जायच्या. हे आपण जरा स्पष्ट करायला हवं. हो, कारण आता आधी जे ठरवलेलं पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या श्लोकात जे वाचलं आणि ठरवलं ते चालूच आहे की असं नाही आहे की ते सोडून दिलं. आता पण सकाळी लवकर उठून व्यायाम वगैरे करतोय जे काय ते चालूच आहे. पण एक गोष्ट पाहिल्या पोहोच जाते की आपण या गोष्टी ठरवतोय तर किती फॉलो करतोय. बरोबर, ते आपल्याला उजळणी म्हणजे आपण इथे पण एक ट्रॅक पण राहतोय आपला. पेशन्स ठेव, भांडू नको, रस्त्यावरशी लोकांशी वाद घालू नको, जर झालेच तर शांत राहायला हवं. मी आता सध्या ट्रेनने प्रवास करत नाही त्यामुळे माझे वाद होत नाहीत, पण मी बाईकने जात असताना उगाच रिक्षा इकडे तिकडे भले वाकडी घातली ते तर होत नाही आता जसं सांगितलं. पण जरी झालंच तरी समोरचा जर वैतागला तर शांत राहा, किंवा घरातले देखील ते जर वैतागत असतील तर शांत राहा. हे बोलायला खूप सोपं आहे पण बघूया आचरणात आणता येते का. आपण जितकं हे त्याची उजळणी सतत करत राहू, कारण या गोष्टी आपल्याला माहिती असतात. असं नाही की आपण मनाचे श्लोक वाचतोय तर नव्याने आपल्याला कळतंय. फक्त कसं आहे की जे सगळे चांगले विचार आहेत किंवा स्वतःला शिस्त लावण्यासाठीचे जे सगळे नियम आहेत ते सगळे आपल्याला क्रमाने मांडलेले इथे मिळत आहेत. हो, आणि त्यावर आपण ठरवून विचार करतोय त्यामुळे ते रुजायला मदत होते. हो, इथं माहिती तर आता बघा, ॲटॉमिक हॅबिट आधीच वाचले, मार्क मॅन्सनचं पुस्तक वाचले, तर ते वाचले माहिती आहे पण आपण ते फॉलो नाही करत. आणि हे पुस्तक जे नाही मी पूर्ण नाही वाचलं, कारण माझं असं होतं की अरे वाचतोय पण फॉलो नाही होते. जर मी आचरणात आणत नाहीये तर त्याला काही उपयोग नाहीये. बऱ्याचदा सेल्फ हेल्प पुस्तकं आपण एक म्हणजे डिक्शनरी जशी वापरतो ना की आपल्याला शब्द हवा असेल तेव्हा जाऊन आपण तो पाहायचा, तसं सेल्फ हेल्प पुस्तकांचं पण असायला हवं की आपल्याला नेमका कुठला विचार इथे लागू होतो ते समजून घेण्यासाठी. किंवा आता ॲटॉमिक हॅबिट्स हे हॅबिट्सवरचंच पुस्तक आहे, त्याने सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये जे काय सांगितलेलं आहे ती मानसिकता त्या सवयी आपण लावून घेतल्या एकदा की क्यूज नको ते क्यूज लांब करा, हवं ते क्यूज जवळ करा, ते एकदा सगळं केलं आपण की त्यानंतर मग पुढच्या प्रकरणाकडे वळायला बरं पडतं. नाही तर आपण सगळं सलग अख्खं पुस्तक वाचून घेतलं आणि सगळं विसरलो. बरोबर, 10 गोष्टी सांगितलेल्या असतात आणि आपण 2च लक्षात ठेवतो, लक्षात पण राहत नाहीत. आपण फक्त बोलतो आपण वाचून काढलं ते पुस्तक. हो, आणि मग अरे त्याला त्या प्रकाराला सेल्फ हेल्प जंकी म्हणतात. अच्छा, की नुसतं की आपण स्वतःमध्ये सुधारणा करतोय अशी स्वतःची धारणा होते की कारण फक्त त्यावरचं साहित्य वाचत बसतो किंवा पॉडकास्ट ऐकत बसतो आणि प्रत्यक्षात स्वतःत काय बदल करत नाही. या आपल्या पॉडकास्टच्या निमित्ताने ते होतंय थोड्या प्रमाणात, पण ते होते. जितका वेळ आपण ते चालू ठेवू, जितका वेळ आपण सतत भेटत राहू आणि बोलत राहू, तेवढी आपल्याला आठवण राहील आणि स्वतःवर ती आपली जबाबदारी वाढेल की अरे मला रविवारी जाऊन सांगायचंय किंवा पुढच्या एपिसोडला जाऊन सांगायचंय मला की अरे मी या आठवडाभरात काय केलं. हो, तर त्या निमित्ताने आपण ते करत राहतो. आणि आता एखादी गोष्ट तुला जर सुचली तर तू मला ती सांगतोस की हे असं करता येऊ शकतं, तर तोही एक फायदा ह्या गोष्टीचा. तर या आठवड्याभरात आत्मसात करून पुढे चालू ठेवण्याच्या ज्या सवयी आहेत त्यातलं पहिलं म्हणजे धीर धरून राहायचं. बरोबर. कोणी इन्सल्ट केला, आपलं कोणी असं नाही आहे इन्सल्ट करणारे, पण
ठीक आहे कोणी बोललं काही वाकडं तिकडे तर रिस्पॉन्स म्हणजे शांतपणे द्यावा किंवा रिॲक्ट करू नये. बरोबर. आणि बरोबर असेल तर त्यांचं बोललं तर आपण सुधारायचा प्रयत्न करूया. हां, आपण नेहमी नीट नम्रपणे बोलायला हवं. अतिनम्रपणाही बरोबर नाही, पण आपण आपली पातळी सोडून वागायचं नाही. बरोबर. हां, तर धीर खचू द्यायचा नाही आपला. कोणी आपल्याला काही उलटसुलट म्हणत असलं तरी जे कोणी काही म्हणत असतील त्यातलं चांगलं काय वाईट काय टीका ते पाहायला आपण शिकायला हवं आणि आपण नम्रपणे बोलायला हवं आणि ते करून सगळ्या लोकांना खुश ठेवावं. तो मला वाटतं लोक आपल्यावर खुश होतील की नाही ते आपल्या हातात नसतं. बरोबर. आपण आपल्या परीने या 3 गोष्टी केल्या की लोक आपसुक आपल्यावर खुश राहतीलच आणि लोक शांत राहतील. बरोबर. आणि पुढचा जो श्लोक आहे ना हे तर पूर्ण तुला आयुष्यभराचं असं एका आठवड्यासाठी नाही होणार ते की तू हे काहीतरी ठरवून. हां, ते कसं तो हां आठवड्याभरात तू जाऊन किती जणांना काय मदत एवढं तू काय झिजणार आहेस एका आठवड्यात असं ते आहे. असं नाही आहे ते. हां, की तू जर पण तुला हे राहील की जर तू जसं वागणूक आहे तुझी आयुष्यभराची ते तू लावू शकतोस की तू कधी कोण थोडा दृष्टिकोनात तुझा फरक पडू शकतो की मी माझं आयुष्य स्वतःला खुश ठेवण्यासाठी जगतोय, पण मला जमेल तेवढं मी जरा किंचित थोडं आता समजा या आठवड्याभरात एखादी माझी अशी सवय असेल जी मी आधी मला पाळायची इच्छा आहे आणि जी केल्याने काहीतरी चांगलं घडेल असं मला वाटतंय. आता अगदी साधी गोष्ट, ओला कचरा सुका कचरा अजूनही बरेच लोक वेगळा करत नाहीत. आता मी करतो, आमच्या घरी आम्ही करतो आणि आजकाल बऱ्याच सोसायट्यांमध्ये परस्पर ते करतात. ते कदाचित कंपल्सरी सांगितलेत पण तरी लोक करत. म्हणजे मोठी सोसायटी असेल ना तर ते करायला लावतात, पण बऱ्याचदा लोक काय करतात स्वतःच्या घरून देताना लोक तसाच कचरा भिरकावतात आणि मग ते जे सफाईवाले असतात त्यांना विचारांना ते वेगवेगळं करत बसावं लागतं. त्यात ती वाईट गोष्ट आहे खूप. तिथे डम्पिंग ग्राउंडमध्ये यामागे कितीतरी लोक मरतात. ते वेगळा करता कारण त्या वासाने लोक मरतात. सोसायटीचे सुद्धा, आपल्याच सोसायटीत सुद्धा मोठी सोसायटी असेल आणि सोसायटीला नियम घातलेला असेल की तुम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा द्यायला हवा, नाहीतर आम्ही कचरा उचलणार नाही. तर सोसायटीने ज्यांना कामाला ठेवलेलं असतं साफसफाईसाठी त्यांना ते वेगळं करत बसावं लागतं. आणि काही लोक काचेचं सामान सुद्धा कचरापेटीत टाकून देतात ना, तसंच्या तसं वेगळं एका पिशवीत बांधून ठेवा. तेवढा साधा विचार आपण जर करायला सुरुवात केली, म्हणजे छोटा विचार इतरांसाठी, थोडासा तरी विचार इतरांसाठी की पूर्णच याने ओला कचरा सुका कचरा मी वेगळा करतो जर करत नसू तर, तेवढं जरी केलं तरी. आता ते मी आधीपासूनच करतो, पण मला एक छोटं उदाहरण सुचलं की आठवड्याभरात करता येण्यासारखं काय, तर ते हे आहे. बरोबर. आता एक अजून म्हणजे आता मी हे ठरवणार आहे की मी नम्र आहे. कारण आपण गेल्या वेळी म्हणालो होतो रामदास स्वामींनी स्वतःला मनाला सांगताना काय सांगले, मना सज्जना. तर आणि आपण डिस्कस पण केलं की आपण जसा विचार करतो तसे आपण होत जातो. आता गेल्या एपिसोडमध्ये मी असा जरासा टेकून वगैरे बोलत होतो. थांब, आवाज आला नसेल कदाचित, कारण मी असं टेकून बोलत होतो आणि त्यामुळे एनर्जी पण लो होती, कारण ती पोझिशन आहे. आता मी एक पुस्तक वाचलेलं बोललो तुला, हाऊ टू टॉक टू एनीवन, त्याचे 92 ट्रिक्स आहेत. त्याचं होतं की तुझा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा बोलताना. तर कमरेवर हात ठेवायचे, असे विठ्ठल आपला उभा असतो असा, त्याला पॉवर पोज म्हणतात. सुपरमॅन किंवा विठ्ठल जसे उभे असतात कमरेवर हात ठेवून, तर त्याने तुझा कॉन्फिडन्स वाढतो. अच्छा. तर आता आपण जसं बसलोय, तर त्याच्या 2 गोष्टी येतात. एक तर तू विचार करतोस आणि जशी तुझी काय म्हणतात तुझी बॉडी कशी आहे. आता रेसमध्ये माणूस जिंकला की तू नेहमी असे हात 2 वर करतो की मी जिंकलो आहे, तर ती पोज आहे. तर त्याने काय की ती 2 गोष्टी असतात. तुझ्या मनात विचार येतो म्हणून तुझे हात वरती येतात आणि मग तू स्वतःला असं विजेता घोषित करतोस की पण उलटा पण करतोस, त्यामुळे तुला नव्याने वाटतं की अरे मी तर विजेता आहे. हे तर हे तसं आहे की आपण आता यावेळी ठरवूया की आपण अरे मी नम्र आहे. तू ते पण ऐकलं, आता तू यावरनं म्हणालास त्यावरनं मी उदाहरण देतो की तू आरशासमोर उभा राहिलास आणि तुझा मूड खराब आहे, ठीक आहे, आणि तू आरशासमोर उभा राहिलास आणि मुद्दाम हसत राहिलास स्वतःकडे बघत, तर खरोखर थोड्या वेळाने तुझा मूड चांगला होतो. अच्छा, करून बघायला हवं कधी मूड खराब आहे तर. आपण स्वतःची अशी ओळख निर्माण करायला हवी, म्हणजे स्वतःला सांगा मी नम्र आहे. मी नम्र आहे. कदाचित हा व्हिडिओ बघणारे माझ्या ओळखीतली माणसं हे बघतील आणि म्हणतील काय बोलतोय, पण आपल्याला वर नियम कळलेला आहे की मना बोलणे नीच शोषित जावे. त्यामुळे लोक काही म्हणू देत, मी नम्र आहे, आजपासून मी नम्र आहे, तुम्हाला काहीही वाटू दे. तर अशा रीतीने आपण
बोलायला बरंच आहे या विषयावर, बोलायला वर्तणुकीत आचरणात आणण्यासारख्या मोजक्या गोष्टी आहेत, पण त्या चांगल्या आहेत. म्हणजे असं नाही, त्या जर आपण आचरणात आणल्या तर फरक खूप मोठा पडेल. आणि आचरणात आणणं सोपं आहे. आपल्याला ना 10-15 एपिसोड नंतर एक कळेल की आपण काही सुधारलो आहोत का. आपण असे स्वतःला एक मार्क देऊया. असं करायचं का, एक महिना झाला म्हणून किंवा 2-3 महिन्यांनी, दर 3 महिने, अर्थात आपण बऱ्याच गोष्टी ठरवतोय, पण तरी 2 किंवा 3 महिन्यांनी आपण एक अख्खी यादी काढूया आणि स्वतःला मार्क देऊया. चालेल. आणि मगाशी म्हणालो तसंच की तू 1% जरी सुधारलास तरी खूप मोठी गोष्ट आहे. हो, काहीच न होण्यापेक्षा ते बरं आहे की तू काहीच करत नाहीयेस, या निमित्ताने तू थोड्या तरी गोष्टी करतोयस. पण याचा अर्थ असा नाही की आपण 1%च सुधारायचं आहे. नाही, तू मगाशी म्हणालास ना की त्यामुळे मी म्हणालो की तू सुधारत जातो, ही चांगली गोष्ट आहे, पण आपण एक ट्रॅक ठेवू शकतो. आता काय एक आठवड्याभरात ते सांगता येत नाही की मी ही गोष्टी केल्या, पण जर तू 1 महिनाभर 2-3 महिने जर तू तसा वागलास तर तुझ्या आयुष्यात काहीतरी बदल झाले. कदाचित आपल्या लक्षातही येणार नाही, कारण आता आपण यावर चर्चा करतोय तर अनाहूतपणे नकळतपणे ते आपण तसे आपोआप वागत जाऊ. कारण त्यावर आपण सतत त्याचा रवंथ करत बसतो ना. आता आपण बोलता बोलता म्हणतो की तोचपणा येतोय, आपण त्याच गोष्टी परत बोलतोय किंवा तशीच उदाहरणं परत देतोय. पण तसं केल्याचा फायदा होऊ शकतो, कारण आपल्या नकळत जेव्हा आपण त्याचा विचारही करत नसू पण तसे प्रसंग येतील तेव्हा आपल्या लक्षात नाही येणार त्यावेळी की अरे मनाचे श्लोक वाचून आपण तशी चर्चा केली होती आणि तसं ठरवलं होतं की मी आता असा वागणार. हो, आणि मी आज तसा वागलो. कदाचित ते आपल्याला तो प्रसंग घडून गेल्यानंतर लक्षात येईल. काही असेल, म्हणजे कोणीतरी आपल्याला काहीतरी उलटसुलट बोललं म्हणून आपण शांत राहिलो, त्याचा आपण विचार नाही केला आणि ते आपल्या अंगवळणी पडू शकतो आपसूक. पहिल्या 2 अनुभवात कदाचित आपल्या लक्षात येईल, कारण जर आपण तसे आधी कधी वागलो नसू तर नव्याने ते लक्षात येईल. पण एकदा अंगवळणी पडलं की त्याचं काही वाटेनाच होईल की अरे हां मी तर आहे असा. खरोखर आपल्यासाठी आपली ओळख होईल. बरोबर. ह्याच्यात एक गोष्ट मला अशी वाटते की तू ना ह्याच्यात प्रसंगाचं भान बोलतात, प्रसंगाचं भान. आपण नेहमी एकतर कदाचित भूतकाळात जगत असतो किंवा भविष्यकाळात जगत असतो. आपण विचारच करत असतो की हे केलं, चुकीचं केलं, काय केलं, ते करायला नको होतं, किंवा भविष्यात हे करेन, ते करेन, हे करायचे, ते करायचे, कामंही पडली आहेत. बरोबर. पण आपण वर्तमानात किती जगतो, म्हणजे आपण कामं पण करत असतो, पण तेच आहे की नेते मंडळी बघतो त्यांना भान असतं आजूबाजूचं. तू जसं म्हणालास की जर स्टेजवरती उभा आहेस तर तुला भान असतं की मी काय करतोय, कसं वागतोय, कॉन्शियस असतो. जर तू हे सतत करायला लागलास तर तुझा फोकस वाढेल एखाद्या गोष्टीवरती, आणि हे तुला या गोष्टीचा फायदा म्हणजे कसं लॉंग टर्ममध्ये कळेल काय झालं आहे. एक माझ्या ओळखीत माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती, हसरी होती खरोखर, म्हणजे कायम तिचा चेहरा प्रसन्न असायचा. आणि तिने व्हॉट्सॲपवर एक स्टेटस ठेवलेला होता की स्माईल यू शुड ऑलवेज स्माईल, द वर्ल्ड इज अ कॅमेरा. अच्छा. तर ते, आणि म्हटलं ही पाळते खरोखर, आणि तिने ठेवलं आहे. म्हणजे कोणी व्हॉट्सॲपवरनं इकडनं तिकडनं ढापून स्टेटस ठेवणारे बरेच जण असतात ना. तर ते मला अरे वा हे लागू होतं बरोबर या माणसाला. तर जेव्हा असं कोणीतरी वागतो जसा तो बोलतोय तसा, तर तेव्हा ते बरोबर ठरतं. आणि तो दांभिक होतो, नाहीतर तो दांभिक होतो. तर आपला उद्देश हा आहे की कमीत कमी आपण दांभिक व्हावं आणि शक्यतो आपला दांभिकपणा, आपल्यातला दंभ नष्ट करावा, आणि त्या दिशेने आपला प्रवास सुरू आहे. तर आमचा आत्तापर्यंतचा प्रवास तुम्हाला आवडला असेल आणि आशादायी वाटला असेल तर आम्हाला असंच समर्थन देत राहा. तुम्हाला जर काही सुचवायचं असेल आम्हाला तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सुचवू शकता की या गोष्टी तुम्ही करू नका. गेले व्हिडिओ आम्ही जे आमचे बघितले त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की आम्ही फार टेकून बोलत आहोत आणि त्यामुळे आमचा ऑडिओ नीट रेकॉर्ड होत नव्हता आणि एनर्जी खूप लो होत होती. तर तसं तुम्हालाही काही दिसलं की हे तुम्ही बरोबर करत नाहीत आणि जर आम्हाला ते कन्स्ट्रक्टिव्ह वाटलं की ही जी कमेंट आहे बरोबर, हे बरोबर बोलत आहेत आणि आम्हाला ह्याच्यावरती काम करायला हवं, तर आम्ही ते नक्की करू. आणि जर तुम्हाला आमचा कार्यक्रम आवडला असेल, आम्ही जे काय करत आहोत ते जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.